कारण मी सध्या नाईट ड्युटी करते. आचार्य कोणा कुठं कामाला जात नाहीये. मी रात्रभर बाबाच्या सानिध्यामध्ये बसलेलो असतो. मी पूर्ण रात्र प्रेयर मध्ये असते. नाईट ड्युटी माझी पण दुसरं काही नाही, कुठं जात नाही पगार मिळवायला. पण मी पूर्ण रात्र मला वाटतं 12 ते 4:30, 5, कधी 5:30, आय डोंट नो कसं ते पप्पा आत्मा मला लीड करेल. असं नाही की मी दिवसभर झोपून काढते. दिवसभर मी फार बिझी असते, खूप माझा शेड्यूल एकदम टाईट असतो. पण रात्रीचा माझा जो या 2026 मध्ये 31 डिसेंबरच्या आपलं चर्च सर्व्हिस झाल्यानंतर जे मी घरी गेले तेव्हापासून जे मी स्टार्ट केलं आजपर्यंत कंटिन्यू आहे. हालेलुया. रात्रभर अख्ख्या जग गाढ झोपेत असते, सैतानाचा वेळ असतो, रात्री अंधाराचा सत्ता असतो, पण आम्ही आमच्या बाबाच्या सानिध्यामध्ये रुबाब करत असतो. हालेलुया. मी माझ्या बाबासंग रुबाब करत असते. एकटीच आरामात बसलेलं असते प्रेयर हॉलमध्ये, काही समजत नाही. बघता बघता पहिलं मी 2 लँग्वेजमध्ये बायबल वाचायची, इंग्लिश आणि मराठीमध्ये. रिसेंटली अशी काय लोकांची मागणी आलेली आहे, सिस्टर तुम्ही कन्नडामध्ये पण प्रीच करा. काय लोक म्हणतात सिस्टर तुम्ही तेलुगूमध्ये पण प्रीच करा. आता परवा तरी एकाने म्हटलं सिस्टर वाय डोंट यू स्टार्ट टू प्रीच इन हिंदी. अशी काय काही आलं. इकडे मी प्रयत्न करून किंवा कुठं काही करत नाही आहे, पण ही देवाची योजना आहे. पण जसं मी रात्रभर बायबल वाचत असतो, सध्या मी 4 लँग्वेजेस बायबल ठेवून वाचत असतो रात्रभर. हालेलुया. 4 भाषामध्ये मी बायबल वाचत असते. मी म्हणाल काय सांगते तू म्हणून काय. सगळ्यात इम्पॉर्टंट जेव्हा मी महाराष्ट्राला आलो लग्न होऊन मला मराठी येत नव्हतं, समजत पण नव्हतं. मला लोक ॲक्शन करून विचारले. पण ही देवाची कृपा आहे. ज्याला देव बोलवतो त्याला सज्ज करतो देव. तुम्ही साधे लोक नाही आहे, आज कुणीही असू दे. देवाला मी कोटी कोटी धन्यवाद म्हणतो. ॲक्च्युली छोटे मुलं टीनेजर्स आणि यूथसाठी म्हणून मीटिंग ठेवले, पण मला देवबाप्पा दाखवले काय मोठे लोक येणार आहेत, त्यांना सक्त गरज आहे आज डेलिव्हरन्सची. हालेलुया. काय मोठे आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हा बर्डन मला देवबाप्पाने का दिले. मी चर्चमध्ये पाठीमाग माझं फिक्स सीट आहे, तिथे रिझर्व सीट आहे. तिकडेच असते मी कायम. आणि गेले 16 इयर्स मी चर्चमध्ये आहे. 16 वर्ष झाले मी चर्चमध्ये आहे. पास्टरना बरेच वर्षापासून ओळखतो मी, पण चर्चमध्ये येऊन 16 इयर्स झाले. या 16 वर्षामध्ये मी चर्चमध्ये आराधना सुरू होता तेव्हा मला देवबाप्पाने दाखवले एक मोठा आर्मी, एक सैन्य दाखवले चर्चमध्ये. जे युथ्स आहे, जे मुलं आहेत. पण ह्याची जे कार्य आहे ते पूर्ण होऊ नये म्हणून सैतान पण कंबर कसलेला आहे. जे देवाने निवडलेले लेकरं आहेत, मुलं आहेत, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सक्सेस होऊ नये, कुठं ना कुठं त्यांनी अडकून बसावी, कुठला ना कुठला पापात त्यांनी गुलाम म्हणून त्यामध्ये राहावी, हा सैतानाची योजना आहे. सो सैतानाने जे कार्य करत होता त्याच्या ब्रेक करण्यासाठी, कारण गेले 3 वर्षात जसं मी बोललो 26/1/2024 मध्ये मला देवाने हा मीटिंगसाठी सांगितले होते. कधी 26/1/2024 फ्रायडे होता. मी लिहून ठेवलेलं असते जेव्हा देवबाप्पा मला स्पेसिफिकली काय बोलतात त्यावेळी मी लिहून ठेवलेलं आहे. पण मी पटकन कुणाला बोललो नाही, कुणाला काही सांगितलं नाही. म्हणतात मी काय बाई सगळा तुडबुड करते म्हणतात ना, वाईट पडतं ना लोकांना. बघा तिथं बाईमध्ये देवाने बोलले मला बोलायचं, देवाने बोलले मला बोलायचं आहे. मी संदेश त्या देवाने बोलल्याशिवाय काही करत नाही. पण लोकांना समजत नाही. लोकांना काय वाटतं की बाईला सगळीकडे चान्स पाहिजे, सगळीकडे घुसते. लोक एक लिमिट करून ठेवले होते. सुझिना सिस्टर म्हणजे वुमेन्स मीटिंग. सुझिना सिस्टर म्हणजे वुमेन्स मीटिंग. देवाने ते ब्रेक केली. भरपूर चर्चेसमध्ये पण मी गेले, भरपूर मोठे मोठे मीटिंग झाले. देवाच्या कृपेने 1.5-2 वर्ष आधी मुंबईमध्ये दानू या ठिकाणी खूप मोठा कॉन्फरन्स झाला 2 दिवसाचा. अद्भुत रीतीने देव तिथं चालवले. देवाला गौरव असो. आणि रिसेंटली पण मी भरपूर ठिकाणी आहे, भरपूर. आता रिसेंटली हिलिंग मीटिंग एक होता, तिथं पण देवबाप्पाने महान कार्य केले. देवाचा आत्म्याला मोकळीक देत आहे. परत सांगते, ही फक्त देवाची योजना आहे. ही फक्त देवाची योजना आहे, देवाचा प्लॅन आहे. या 3 वर्षामध्ये मी कुठलेही बुक वाचून किंवा कुणाचे व्हिडिओ बघून किंवा काहीतरी झाले टेस्टिमनी ऐकून मी आलेली नाहीये. आय एम इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. जर मी खोटं बोलत असेल, गॉड इज फेथफुल. हालेलुया. जे केसेस मी स्वतः माझ्या देवबाप्पाने मला कृपा पुरवली हँडल करण्यासाठी, ज्या लोकांना डेलिव्हरन्स मिळवून देण्यासाठी, त्या केसेस त्या बेसवरच मी आज
तुमच्याशी बोलणार आहे. का देवबाबाने सांगितलं ज्या ज्या लोकांना डेलिव्हरन्स मिळाला ते म्हातारं झाल्यानंतर मिळालं, काय लोकांना खूप वर्षानंतर मिळालं, पण त्याचं पूर्ण एज त्या संकटामध्ये त्या समस्यामध्ये गेले. आणि माझा इच्छा या लेकराने या चिलीपिली माझे बच्चा लोक आहेत ना, कुणीही असं जाऊ नये. हे लहान असताना ते रूट्स त्यांच्या जीवनातून प्लॅक करायचंय, पेकून द्यायचंय, छेटायचं नाही, कट करायचं नाहीये, रूट्स उपसून फेकायचं आहे. जे पापाचं सीड्स आहेत, जे सैतान पेरलेलं आहे, त्याला पण उपसून फेकायचं. त्यासाठी हा प्रेयर आहे. मला खात्रीने माहित आहे कुणीही आहे तसं जाणार नाही. हालेलुया. कुणी असू दे, नाव आहे किड्स, टीनेजर, पण सगळी जेवढे लोक इथं आहेत. आणि मला माहित नाही, देवाने मला स्पेसिफिकली सांगितलं 2 वर्षापासून तू थांबलीस, हा मेसेज रेकॉर्ड कर. मला माहित नाही किती लोकांपर्यंत जाईल, कुणाला डेलिव्हरन्स मिळेल ह्या मेसेजच्या द्वारे. हालेलुया. पण छोटे पिल्ले आहेत, बेस आपलं एकदम छोटं, संडे स्कूल पासूनच आपला मेसेज असणार आहे. हालेलुया. 1 सेकंड आपण उठून उभं राहूया. जसं आपल्या लेकरांनी इतकं सुंदर प्रेझेंट वर्षीमध्ये आपल्याला चालवले, देवाची उपस्थिती या ठिकाणी आहे. जेव्हा आम्ही येशूच्या नावाने एकत्रित होतो तिथं देवाचा आत्मा आहे. प्रत्येक डोळे बंद असू दे. मनाला एक शब्द बोला, डॅडी स्पीक टू मी. डॅडी माझ्याशी बोला, डॅडी माझ्याशी बोला. देवा बोला म्हणण्यापेक्षा डॅडी माझ्याशी बोला म्हणा. इट्स क्लोज आहे, आज जवळचं नातं होतं. डॅडी माझ्याशी बोला, डॅडी स्पीक टू मी. धन्यवाद यीशु, धन्यवाद, धन्यवाद. थँक यू लॉर्ड अँड माइटी ग्लोरी फादर लॉर्ड. थँक यू जीसस. मूक उघडा आणि देवाला धन्यवाद द्या. ओपन युअर माउथ्स. आवाज मोठं काढा, घाबरू नका. डेलिव्हरन्स असंच येत नाहीये प्रियानो, देव महान आहे. एरिहोचे तट 6 दिवस फिरायला लावले, मग नंतर देवाने म्हटलं वरडा, शाउट. आता वरडा. भिंत ऑटोमॅटिक पडणार, भिंत ऑटोमॅटिक पडणार. ज्या दबावाखाली तुम्ही आहे, ज्या दुःखातून तुम्ही चाललेला आहे, ज्या कष्टातून तुम्ही चाललेला आहे, कुणालाही तुम्ही सांगू शकत नाही. पण आज देव बाबा तुम्हाला भेट घेण्यासाठी आला. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू माय लॉर्ड. तेरी आत्मा से भरना चाहूं, लहू से जो खरीदा है मुझे, अनंत काल तक तेरी स्तुति गाऊं, तेरे नाम को मैं ऊंचा उठाऊं. तेरी आत्मा से भरना चाहूं डैडी, लहू से जो खरीदा है मुझे, अनंत काल तक तेरी स्तुति गाऊं, तेरे नाम को मैं ऊंचा उठाऊं, तेरे नाम को मैं ऊंचा उठाऊं. यीशु मसीहा तू मेरा सहारा, तेरे बिना मैं कुछ भी नहीं. सदा मेरे संग रहना प्रभु, बिना तेरे मुझे चलना नहीं. यीशु मसीहा तू मेरा सहारा, तेरे बिना मैं कुछ भी नहीं. सदा मेरे संग रहना प्रभु, बिना तेरे मुझे चलना नहीं. बिना तेरे मुझे चलना नहीं डैडी, बिना तेरे मुझे चलना नहीं. आमेन, आमेन, आमेन डैडी. लव यू, वर्शिप यू गॉड. होय डॅडी, तुमचं बघायला आम्ही शून्य आहोत बाबा, तुम्ही आम्हाला पाहिजे. डॅडी वी नीड यू, वी नीड यू डॅडी, वी नीड यू. तुम्ही बोला बाबा, मी स्वतःला तुमच्या हातामध्ये समर्पण केलेलं आहे. एकही शब्द माझ्या बुद्धीने बाहेर पडू नये डॅडी. एकही शब्द परिस्थितीमुळे मी बोलू नाही डॅडी. एकही शब्द माझ्या मनाचा मी बोलू नाही डॅडी. होली
स्पिरिट डॅडी कंट्रोल मी. तुमच्या गौरवासाठी, तुमच्या गौरवासाठी डॅडी. इथं असलेल्या प्रत्येकानं तुमच्या हातामध्ये समर्पण करत आहे. सर्व डिस्टर्बन्स स्पिरिट, सर्व अस्वस्थपणा, काय लेकरांना भले ते बॉडीने इकडं आहेत, माइंड फिरत आहे बाहेर, ही सैतानाचं कार्य मी येशूच्या नावाने नष्ट करून टाकत आहे. कोणीही भटकू नये बाबा. त्याचा जीव, आत्मा, प्राण, शरीर या ठिकाणी स्थिर असू दे, स्थिर असू दे. तुम्ही बोला डॅडी, तुम्ही बोला. मग प्रत्येकानं तुमच्या हातामध्ये समर्पण करून प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून तो आहे. आमेन, आमेन, आमेन. बस जसं मी बोललो, मेसेज एकदम लहान मुलं आहेत, आपल्या चिलीबिली बच्चा लोक आहेत, त्यांच्यासाठी असणं स्टार्ट बेस. आणि हा बेस फक्त त्यांच्यासाठी नाही, आपल्या प्रत्येकांसाठी स्पिरिच्युअल लाईफसाठी हा इम्पॉर्टंट आहे. हालेलुया. माया बायबल रिडिंग. मला बायबल वाचायला एक व्यक्ती लागतो आणि माया खूप सुंदर वाचते बायबल. हालेलुया. माया बायबल वाचेल. ज्या ज्या मुलांनी तुम्ही बायबल काढून वाचू शकता वाचा, नाहीतर पेपर आणि पेन घ्या, नोट करा. नाही ते पण करायचं तर तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून ऐका. व्हिडिओ येणार नंतर तुम्ही व्हिडिओ घरी लावून बघा. ओके, कसं तुम्हाला बरं वाटेल तसं करा. ओके, नाहीतर गडबड होते, असं बघता बघता तिकडं पुढं जातं, पुढचं बघून मागे जातं. हां, असं काही होऊ नये. ओके, पहिला आपण वचन वाचूया. मार्क शुभवर्तमान 7वा अध्याय 37. मार्क 7:37. इथं क्लिअर आहे, येशू चांगला आहे, तो सर्व काही चांगलं केलेलं आहे. हालेलुया. मेसेज ऑफ बेस. आता मी म्हणाल काय आंटी काय काय सांगणार, म्हणे काय बोलायला. मार्क 7:37. आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, हा, त्याने सर्व काही चांगले केले आहे. आमेन. हा बहिऱ्यांना बस, त्यानं सर्व काही चांगलं केलं आहे. रिपीट. आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, त्याने सर्व काही चांगले केले आहे. हालेलुया. त्याने सर्व काही चांगलं केलं. ही हॅज डन ऑल थिंग्स गुड. सर्व काही त्याने चांगलं केलेलं. येशूने कधीही कुणाचं वाईट केलेलं नाही. तो सर्व काही चांगलं केलेला आहे. हा मेन बेस आहे. ओके, हा मेसेजचा टॉपिक आहे. ज्या देवाने सर्व काही चांगलं केलेलं आहे तो आज या ठिकाणी पण आहे. तो आपल्या पण जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सर्व काही तो चांगलंच करणार आहे. ओके, आता आपल्या जीवनामध्ये आम्हाला काय गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. पहिली गोष्ट, आम्ही जे काही करतो देवाला सर्व माहित आहे. सर्वांना माहित आहे गोष्टी. मुलांना माहित आहे तुम्हाला, तुम्ही जे काही करता, बसता, उडता, बोलता, खोटं बोलता, काय करता, सगळं देवाला माहित आहे. हे आपल्या डोक्यामध्ये कायम फिक्स पाहिजे. मी जे काय करतो सैतानाला सर्व माहित आहे आणि देवाला पण सर्व माहित आहे. दोन व्यक्ती. देवाला पण आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी माहित आहे आणि दुसरा सैतानाला पण आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी माहित आहे. आपण वाचूया योग 34:21. योग 34:21. योग 34:21. वाच. कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते. पहिली गोष्ट, त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो. हालेलुया. देवाची दृष्टी प्रत्येकाचा आचरणावर असतो. तुमचा ऍक्शन्स. आता बघा, माणसांच्या समोर आपला ऍक्शन वेगळा असतो, पाठीमाग वेगळा असतो ना. हॅलो, समजाले का? मुलांना अवघड झाले का? माझी भाषा समजते ना सर्वांना? मोबाईल आपल्या हातामध्ये असताना मम्मी पप्पांसमोर आम्ही काय म्हणून घेतो? होमवर्क करायचं आहे. काय करायचं? होमवर्क करायचं आहे. मम्मी पप्पा साईडला गेल्यानंतर कुठलं वर्क करता? हालेलुया. आज तुम्हाला काय वाटतं, मम्मी पप्पा बघत नाही असं म्हणजे अर्थ असेल की देव पप्पा पण बघत नाहीये? देव पप्पा बघत नाही का? मम्मी गेली बाहेर गेली, राहा मम्मी दार बंद करा, मम्मी दार बंद कर. मला अभ्यास का डिस्टर्ब होते ना, लेट डिस्टर्ब होते दार उघडं असलं की. कारण माझा फ्रेंड वाट बघायला साईडला. समजाले? आमचं प्रत्येक दिनचर्याकडं, आमचं कृत्यांकडं, आमचं पावलांकडं देवाची लक्ष आहे. एक एक स्टेप जिथं तुम्ही टाकता देवाला माहित आहे. नथिंग इज हिडन फ्रॉम गॉड. कुठली गोष्ट देवापासून गुप्त नाहीये. मुलांनो, माझ्या बच्चांनो ऐका, कुठली गोष्ट देवाकडून सिक्रेट नाहीये.
क्लिअर झालं? पहिली गोष्ट, गॉड इज गुड, ही हॅज डन ऑल थिंग्स गुड. दुसरी गोष्ट, सैतान आपल्या जीवनातला प्रत्येक गोष्टी माहित आहे. आता दुसरा, देवाला पहिला मी बघितले, देवाला सर्व माहित आहे. सेकंड आम्ही बघूया, सैतानाला पण आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी माहित आहे. एजिकेल 28:3, एजिकेल 28:3, एजिकेल 28:3. थँक्यू जीसस. पहा, दानिएल पेक्षा तू बुद्धिमान आहेस. हम्म. कोणतीही गुप्त गोष्ट लोकांना तुझ्यापासून लपविता येत नाही. बायबलमध्ये सगळ्यात वाईज मॅन कोण आहे? सलमान. सलमान यूज हिज विजडम सिली थिंग्स, सगळं नाश करून टाकलं त्याला. डॅनियल, डॅनियलसारखा बुद्धिमान कुणी नाही आहे. ओके, अकॉर्डिंग टू बायबल डॅनियलसारखा बुद्धिमान कुणी नाही आहे. पण इथं म्हणतो सैतानाबद्दल बोलत आहे, सैतान दानियेलापेक्षा हुशार आहे. समजायला? मुलांनो, नाही समजलं प्लीज उठून उभा राहा, मला विचारा. मी काही रागवत नाही, मी काही मारत नाही. ओके, हां, पण कन्फ्युज मध्ये राहू नका. तर मला गोंधळ झालं, काहीतरी आंटी बडबड आल्या, समजणं झाले, असू दे, असं नाही. नो असू दे, आज ब्रेक थ्रू पाहिजे. समजायला? आज आपल्या जीवनामध्ये ब्रेक थ्रू पाहिजे. कॉम्प्रोमाइज नाही आता चालत, तडजोड नाही करायचं. आता बस झालं. कुणाला नाही समजलं तर विचारा. सैतानाला पण तो दानियेलापेक्षा हुशार आहे, त्याला पण आपल्या सर्व गोष्टी माहित आहे. पुन्हा एकदा रिपीट कर, एजिकेल 28:3. पहा, दानिएलापेक्षा तू बुद्धिमान आहेस. हा? कोणतीही गुप्त गोष्ट लोकांना तुझ्यापासून लपविता येत नाही. तुम्हाला वाटत असेल अब्बा आमच्या जीवनामध्ये किती सिक्रेट्स आहेत माहितीये का? हॅलो, जरा हला. हालेलुया. आता हल्लो हल्लो म्हणा. माझं लेकरू किती मागासपासून मला हात वर करा, पाय वर करा, डान्स करा शिकवले ना. शिकला ना सगळी? हां, शिकला ना मगाशी सगळी? हां, काय म्हणते? नथिंग इज हिडन फ्रॉम गॉड, नॉट फ्रॉम सेटन. देवाकडून कुठली गोष्ट तुमचं गुप्त नाहीये. दुसरी गोष्ट, सैतानापासून पण तुमची कुठली गोष्ट गुप्त नाहीये. इथं क्लिअरली सांगतो, कुणीही त्याच्यापासून काहीही लपून ठेवू शकत नाही. तुम्ही कितीतरी वर्ष प्रयत्न करून करून स्वतःला दाबून ठेवायचा प्रयत्न केलेला असाल तर आज बाहेर पडा त्यातून. काहीही असू दे. तुम्हाला सांगेन मी काय प्रॉब्लेम्स आहेत जीवनामध्ये. क्रिटिकल कंडिशन आहे, भयंकर परिस्थिती आहे, मी तुम्हाला सांगेन पुढे. आता ह्या दोन्ही गोष्टी आपला बेस आपल्या डोक्यामध्ये पाहिजे. हे सर्वांसाठी आहे. ओके, इन्क्लुडिंग मी. पहिला, देव चांगला आहे, तो सर्व काही चांगलंच करणार. सेकंड थिंग, देवाला आपल्या जीवनातल्या सर्व गोष्टी माहीत आहे. देवाकडे कुणीही सिक्रेट काही गुप्त म्हणून लपून ठेवू शकत नाही. नंतर सैतानापासून पण कुणीही काही लपून ठेवू शकत नाही. सैतानाला पण सर्व गोष्टी माहीत आहे. ज्याला आम्ही सिक्रेट म्हणतो त्याच्यासाठी ती चान्स आहे. समजायला आलंय? जे आम्ही सिक्रेट म्हणून लपून ठेवतो त्याला माहिती आहे, तो त्याला चान्स म्हणून, संधी म्हणून वापरतो आमच्या जीवनामध्ये नाश करण्यासाठी. सैतान काय करतो? नाश करतो. जे आम्ही सिक्रेट म्हणून लपून लपून ठेवून जगत असतो आपल्या जीवनामध्ये, ना देवाला सांगतो ना त्यातून बाहेर पडतो, तेच तो घेऊन ते बटन त्याच्याकडे असतो, त्याला पाहिजे तेव्हा तो दाबतो आणि आपलं जीवन उद्ध्वस्त करतो. सो सैतानाला, देवाला सर्व माहिती आहे. आता आपण जाऊया दुसऱ्याकडे. आम्ही भलेही जगामध्ये मी जगत आहे, असं कुणी म्हणू नये की मी पवित्र जीवन जगू शकणार नाही. कळालं? कुणी म्हणू नये असं मला चांगलं जीवन जगता येत नाही, कुणीही म्हणायचं नाही. छोटं आता आपले पिल्ले आहेत ना, सॅम्युअल बद्दल आपण थोडं बघणार आहे. तर तुम्ही म्हणणार काय आंटी सॅम्युअल संडे स्कूलची गोष्ट. मी लई सिक्रेट्स दाखवतात आज. हालेलुया. सॅम्युअल छोटं बाळ होता, बरोबर आहे ना? हां, फर्स्ट सॅम्युअलमध्ये त्याच्या मम्मीला बरेच दिवस मुलं झाले नव्हते. मम्मीने देवाकडे प्रेयर केली, मग देव बापाने त्याने एक बाळ दिले, तो बाळ सॅम्युअल होता. आणि सॅम्युअलला जेव्हा दूध तुटल्यानंतर, म्हणजे मम्मीची जे बळक जे असतो ना, थोडे दिवस, आय थिंक 3 years 3.5 years जास्तीत जास्त मुलं दूध पितात मम्मीकडे, ब्रेस्टफीडिंग. ते तुटल्यानंतर मम्मी देवाकडे एक सरेंडर केली होती, माझं बाळाला देवा तुझ्या मंदिरामध्ये मी आणून देतो. माहिती आहे ना सर्वांना स्टोरी? कुणाला माहीत नसायत का? माहिती आहे सर्वांना. ओके. तो जेव्हा ते बाळाचा ते दिवस संपल्यानंतर मम्मी ते बाळाला आणून चर्चमध्ये एली म्हणून एक याजक होते, पास्टर होते, त्यांच्या हातामध्ये त्या लेकराला समर्पण केली. ओके.
सर्वांना माहिती आहे. आता इथून पुढे आम्ही थोडं स्टडी करण्यात त्या लेकराच्या जीवनाबद्दल. 1 सॅम्युएल 2 अध्यायामध्ये 18 आणि 19 वचन वाचूया. 1 सॅम्युएल 2nd chapter 18 and 19. शम्वेल बाळ सणाचे एफोद धारण करून परमेश्वराची सेवा करीत असे. त्याची आई त्याच्यासाठी एक लहानसा झगा तयार करी आणि दरवर्षी आपल्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ कराव्यास येईल त्यावेळी त्याला तो देत असे. हालेलुया. समजलं काय? कुछ घुसी का ऊपर से उड़ के जाएंगे. पाठीमा भिंत आहे, तुम्हाला धडक लागून परत येणार. हालेलुया. सॅम्युएल छोटं बेबी असताना देवाची सेवा करत होता. समजलं? आम्ही काय म्हणतो, मी अभी तो मैं बच्चा हूँ, काय सेवा करायची? थोडं पंखाले मोठं झालं, अभी तो मैं जवान हूँ, आता काय सेवा करायची? बरोबर? बरोबर आहे का? होय तर होय म्हणा, नाही तर नाही म्हणा. आंटी काहीतरी बडबडायला सुद्धा मी म्हणा, नो प्रॉब्लेम, सगळं घेऊन जातो. तुम्ही काय बोलणार ना, सगळं घेऊन जातो. सॅम्युएल छोटं बेबी असताना जेव्हा मम्मीने मंदिरामध्ये आणून सोडली, तो बाळ रडला नाही, कुरकुर केला नाही, बडबडला नाही किंवा त्या डिप्रेशन मध्ये राहिला नाही. समजायला? आज मुलांच्या जीवनामध्ये काय आहे? लहानपणापासून डिप्रेशन. मला असंच बोलले, मला तसंच केले, मला असंच वागवले, मला तसंच म्हटले. आता हा बेबीला मम्मीने छोट्या बेबीला घेऊन जाऊन मंदिरामध्ये दिली. बायबल सांगतो वर्षातून एकदा मम्मी भेटायला जायची, वन्स इन अ इयर. ऐकला का हे मेसेज डीपली? असं मेसेज सगळे ऐकले, वरचवर ऐकले, पण आता काहीतरी व्हायला लागले. आत वर्षातून एकदा मम्मी त्या लेकराला भेटायला जायची, चांगलं जगा करायची, चांगलं ड्रेस करून त्या बाळाला घेऊन जायची. तेवढं त्याचं जीवन. मम्मीचा भेट वर्षातून एकदा. पण बाळ कधी कुरकुर केला नाही, कधी निराश झाला नाही. आणि होता कुठं? चर्चमध्ये, मंदिरामध्ये होता, याजकांच्या बरोबर होता. त्यानं सेवा करायची थांबली नाही. देवाची सेवा तो आनंदाने करत होता. हालेलुया. आज आम्ही काय म्हणतात, मी आता छोटं बाळ आहे, आता ट्युशनला शाळेला जाऊन जाऊन मी दमून जातो, तर कधी प्रेयर करणार? आमच्या मुलांना प्रेयर करायला पण टाइम नाही, बायबल वाचायला पण टाइम नाही, तर सेवा कुठली करणार हो? ऐकावं लेकरांनो तुम्हाला टाइम किती? मुलं रोज बायबल वाचता, रोज बायबल वाचता. किती मुलं रोज बायबल वाचता? May the Lord bless you all. बघा बघा, टाइम नाही आपल्याकडे. मी कशी काय म्हटलं, सगळं आम्हाला माहित आहे. मंदिरामध्ये आम्ही आहे, देवाच्या कव्हरिंग मध्ये आहे, दिवस रात्र मी सगळ्या गोष्टींमध्ये पुढं करतो. किती हातवर आहे? किती हातवर आहे? आत्मेसाठी जीवन नाही, आत्मा जगेल का हो? जीवन त्यास आम्ही दाखवतो, पण आम्ही मेलेले आहे, त्याच्यामध्ये वचन नाही आहे. बायबल स्पष्टपणे म्हणते सॅम्युएल छोटा बाळ होता, पण तो मंदिरामध्ये राहून ना कुरकुर केला, ना डिप्रेशन मध्ये राहिला, ना आईची निंदा केला, ना याजकांना का ठेवून घेतलं, मला इथं पाठवले माझ्या आई बरोबर, किती छान झालं असतं, नाही म्हटलं, काही नाही बोलला. तो स्वतः सेवा करायला लागला आणि वर्षातून एकदा आई यायची, भेटायची, तेवढा समाधानी होता. हालेलुया. आपण पुढे वाचूया 24 to 26. 1 सॅम्युएल 2:24 to 26. एकच ठिकाणी दोन प्रकारची मुलं, एकच ठिकाण आहे मंदिर. समजायला लेकरांना मी खूप सिंपल बालवाडीची भाषामध्ये बोलायला लागलो. मी टीचर नाही आहे, टीचर्स आपले भरपूर आहेत तिथं. 1 सॅम्युएल 2:24 to 26. या 3 वचनांमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट आहे, जरा वाच. माझ्या मुलांनो, असे करू नका. माझ्या कानावर जो बोभाटा येत आहे तो काही ठीक नाही. तुम्ही परमेश्वराच्या प्रजेकडून पातक करवित आहात. 1 मिनिट. या ठिकाणी याजक जे एली होते त्याने आपल्या मुलांना सांगितलं, मुलांनो तुमच्याबद्दल लय कंप्लेंट्स आले रे मला, तुम्ही चांगलं करत नाही. हॅलो, तुम्ही चांगलं करत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही चांगलं करत तर नाहीच आहे, पण जे चर्चला येणारे लोक आहेत किंवा प्रार्थनेने लोक आहेत त्यांच्या तुम्ही पाप करवाल असं. समजायला? पुन्हा एकदा रिपीट. तेच, माझ्या मुलांनो असे करू नका. माझ्या मुलांना असे करू नका रे, चुकीचं कराल असं तुम्ही. माझ्या कानावर जो बोभाटा येत आहे तो काही ठीक नाही. ठीक नाहीये, तुम्ही जे करायला ठीक नाहीये. देव बाप्पा पहिला वॉर्न करतो, पनिशमेंट लगेच देत नाही.
पहिला देव बोलतो, काय म्हटलंय? तू जे करायला ते ठीक नाही. पुढे, तुम्ही परमेश्वराच्या प्रजेकडून पातक करवित आहात. कुणाकडून? देवाची प्रजा. बाळ होता कुठं? मंदिरामध्ये. वर्षातून एकदा लोक मंदिराला भेटायला यायचं. आमच्यासारखं दर रविवारी आठवडाभर नव्हतं पहिला. समजायला मी काय बोलालो? वर्षातून एकदा लोक जायच्या, तर त्या लोकांकडून हा मुलं पाप करवत होते. पुढे, कोणी मनुष्याने दुसऱ्या मनुष्याचा अपराध केला तर न्यायाधीश त्याचा न्याय करील. येस. पण कोणी परमेश्वराविरुद्ध घातक केले तर त्याची वकिली कोण करील? तरी पण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात, कारण देवाला त्यास मारून टाकावायचे होते. इकडे शमूएल बाळ बस बस हा बस बस. इकडे शमूएल बाळ हा वाढत गेला. परमेश्वर व मानव त्याच्यावर प्रसन्न होते. एकच ठिकाणी, एकच मंदिरामध्ये एलीची पण मुलं आहेत आणि सामुएल पण आहे. एली त्याच्या बाबा मुलांचं तिथं होते. सामुएलसाठी कुणी नव्हते. माझ्या लेकरांनो ऐका कान उघडून. सामुएलसाठी कुणी नव्हते. ना त्याची घरची लोक होते, ना कोण बघणारे होते, ना दुर्बीण लागून त्याला तपासणारे लोक होते. तू काय बघालास, तू काय करालास, तू काय कायलास, तू कसं झोपालास, तू कसं उठालास, तू विचार काय करालास, कुणी नव्हते. सामुएलसाठी कुणी नव्हते. एलीच्या मुलांसाठी बाबा होता. बाबा सांगत होता असं करू नका रे, तरी पण मुलं ऐकत नव्हते. तुम्ही काय करतास? तुम्ही काय करता? तुम्ही काय करता? तुम्ही स्वतःला कुठं पसरून यायला जरा विचार करा. किती लोकांना इझी वाटते, काय नाही मी मंदिरामध्ये आलो, मी स्वर्गाला गेलो. चुकीचा गोष्टी आहे. कन्फ्युजन मध्ये येते. चर्चला येतं पण कोणी स्वर्गाला जात नाही. बुडून उठलं पण स्वर्गाला कोणी जात नाही. जो शेवटपर्यंत टिकेल तोच तारले जाईल. शेवटपर्यंत, लास्ट मोमेंट पर्यंत टिकले पाहिजे. एजिकल मध्ये नंतर वाचून बघा. 99% तुम्ही नीतिमान राहिला, शेवटचा टक्क्याला 1% पाप केला, मेला, नरकात जाणार. 99% तुम्ही जर पापी राहिला, शेवटला तुम्ही नीतिमान झाला, देवाच्या कृपेने स्वर्गाला जाणार. तुम्ही मी नीतिमान आहे, धार्मिक आहे, मी हे करतो ते करतो आणि फसवून घेऊ नका. अजिबात फसवून घेऊ नका. सामुएल छोटं बेबी असताना पण नाही कुठल्या मनुष्याकडे त्याचं लक्ष होतं, तो देवाकडे बघत होता. असं नाही की तुम्हाला आणि मला देव आज खूप छान माहीत आहे. पहिलं माहीत नव्हतं लोकांना. पहिल्या लोकांना माहीत नव्हतं. पण सामुएल काय केला? देवाच्या सानिध्यामध्ये, लोकांच्या कृपेमध्ये, देवाच्या आत्मेमध्ये भरत गेला. आता पवित्र आत्मा अवेलेबल आहे. हाक मारला की डॅडी उतरतात, भरतात. पहिलं नव्हतं. होतं का पहिलं असं? होली स्पिरिट जास्त सुरुवातीपासून आहे. होली स्पिरिट जेनेसिस पासून रेव्हलेशन पर्यंत होली स्पिरिट आहे, ते मी नाही बोलत. पण पूर्वीच्या लोकांना एवढं नाही. त्याला लई झटायला लागायच्या, लोकांना लई प्रयत्न करायला लागायचा. रेअरली कुणाला तरी देव आत्मा देत होते. आता सगळ्यांना मन मोकळं केला, हाक मारले, भरलंच. पहिलं नव्हतं. त्या परिस्थितीमध्ये ना वचनाची माहिती होता, ना काय माहित होता, पण सामुएलाने देवाला स्वतःला दिला होता. आता हे वचन क्लिअर करण्यासाठी 1 सॅम्युएल 3rd चॅप्टर पहिलं वचन आपण वाचूया. 1 सॅम्युएल 3:1. समजायला ना सर्वांना? मुलांनो, मोठ्यानो, सगळ्यांना समजायला ना? कुछ हो रहा है. हां, वाच. शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करीत असे. येस. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्बल झाले होते. हां. त्याचे दृष्टांत प्राय होत नसत. काय झालं त्या वेळेमध्ये? गेली समोर देवाच्या भयाभक्तीमध्ये सामुएल सेवा करत होता. ना सामुएलाला देवाबद्दल काय माहित होता, ना सामुएलाकडे वचन होता. समजलं? ऐकलं ह्या गोष्टी त्यांनी कधी? ऐकलं का कधी ह्या गोष्टी? ऐकलं? मी जेव्हा बायबल वाचत बसते ना, मी म्हणतो ते पप्पा कुठला लेन्स लावलंस माझ्या डोळ्याला? मला असं दुर्बीण लावून देऊन येत असतं वचनांमध्ये. मी कुणाचं ऐकून येत नाही. लक्षात घ्या. मी लई लोक सगळ्यांचा मेसेज मी ऐकतो. आय रेस्पेक्ट एव्हरीवन. छोट्या असू दे, मोठा असू दे, कुणा एवढं मी रिकामी नसतं. पहिली गोष्ट, जेव्हा मी प्रेयरमध्ये आहे, तर मी प्रेयरमध्ये आहे. जेव्हा मी प्रेयरमध्ये नाही, काय काम करायला लागलो, गार्डनिंग करायला लागलो, झाडांना पाणी मारायला लागलो, ट्रॅव्हलिंग करायला, कुठं पण असू दे, कायम यूट्यूबमध्ये चालू असते. माझं माइंड मी रिकामी ठेवत नाही त्या गोष्टी विचार करायला. अजिबात नाही. कुणाचं पण ऑन केलं, कुणाचं पण येऊ दे, त्यांचं ऐकतो, कुठलं पण गाणं बघतो, मी काही बघत नाही, ठरवून काही करत नाही.
हालेलुया. तो काय मी बिझी असतो. पण ही जी रेव्हलेशन देवबापा देत आहे, जेव्हा सॅम्युएलला आईने मंदिरामध्ये सोडले, त्या लोकांना फक्त मंदिर हा चर्च आहे एवढंच माहित होतं. वर्षातून एकदा यरूशलेमला जायला पाहिजे एवढंच लोकांना माहित होतं. ना देवाचा आत्मा होता ना देवाचं वचन होता. इथे काय म्हणते, रेअरली कधीतरी देवाचं दर्शन व्हायचं लोकांना, कधीतरी देवाचा संदेश त्यांच्याद्वारे वचन यायचा. लोकांना वचन माहित नव्हता. त्या ठिकाणी सॅम्युएल होता. आता 3 आणि 4 त्यामध्ये 3 आणि 4. हा. तेव्हा परमेश्वराने शमूएलास हाक मारली. हा. तो म्हणाला, काय आज्ञा? पुढे. मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, काय आज्ञा? हा. तुम्ही मला हाक मारली. तो म्हणाला, मी हाक मारली नाही, परत जाऊन नीच. त्यावर हालेलुया. इम्पॉर्टंट आहे तिथे. ऍक्च्युअली असं आहे, सॅम्युएल देवाचा कोश होता ना, तिथं झोपलेला होता. आहे ना तिथे? सेकंड वर्ड आहे, वाच सेकंड वर्ड. देवाचा दीप अजून मालवला नव्हता हा. आणि शमूएल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोश होता तेथे निजला होता. हालेलुया. जिथं देवाचा कोश होता त्या ठिकाणी सॅम्युएल बाळ निजला होता. मम्मीचा कुशीत नाही, बाबाचा कुशीत नाही, बेडवर नाही, कुणाच्या ठिकाणामध्ये नाही, मंदिरामध्ये डॅडीचा प्रेझेन्स मध्ये झोपला होता. समजायला आले? व्हेरी इम्पॉर्टंट आले. मी आता थोडं थोडं तुम्हाला चढवत नेणार आहे वरती. ओके. चढायला इथे कसं आहे, सॅम्युएल छोटं बेबी असताना ज्या ठिकाणी देवाचा कोश ठेवायच्या मंदिरामध्ये, आपल्यासारखं प्रेझेन्स पहिला कुठं बघायचे देवाला? आतमध्ये कोशात देवाची उपस्थिती बघायची. बरोबर आहे ना? कारण एक उदाहरणपणे जेव्हा दावीद राजाने कोश आपल्या देशाला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला, ते घेऊन जात होते. ज्या 2 लोकांनी त्याला धरले, ते हळा लागले म्हणून ते ऑन द स्पॉट मेले. म्हणजे कोश किती इम्पॉर्टंट आहे. मग दावीद राजाने काय केलं, ते घेऊन गेला ते कोश. बाबा रे बाबा, माझ्या घरी कुठं घेऊन जाऊ म्हणून दुसऱ्यांच्या घरात ढकलून दिला. बरोबर आहे ना? आपल्याला वेळ नाही, मी बोलले की लय बोलते, नको. हा. देवाचा जो प्रेझेन्स ते कोश मध्ये बघायचं, ते आतमध्ये बघायच्या. त्याला त्या लोकांनी काय केलं, त्याला तिथून घेऊन जाऊन ओबेद म्हणून एका माणसाचा घरामध्ये त्याला ठेवले, भीतीनं घाबरून. देवाचा प्रेझेन्स तो कोश आहे, एका व्यक्तीच्या घरामध्ये घाबरून ठेवल्यात. बाबा बाबा, माझ्या घरी मी घेऊन जाणार नाही. आता एका माणसाने धरलं म्हणून मेला, तर मी घेऊन गेलो, माझ्या घरचं काय व्हायचं? समजायलं? देवाचा प्रेझेन्स 2 गोष्टी करते. देवाचा प्रेझेन्स 2 गोष्टी करते. एक, तुमची उन्नती करते, तुम्हाला वेडं बनवतो त्याच्या उपस्थितीमध्ये. तुम्ही जग विसरणार, सगळंच विसरणार, तुम्ही वेडे होणार त्याच्या प्रीतीमध्ये. ते देवाच्या उपस्थितीमध्ये घडते. दुसरे जे फसवतात, जे डोंगीपणा करतात, जो एझेकिएल 28:3 मधला बाबा आहे ना, तो बघत असतो. तू जरा चर्चमधून बाहेर पड, तुला दाखवतो. बाई, तू जरा बाहेर पड की चर्चमधून, तुला दाखवतोच नाही. तू काय यायचं नाही, तू काय दाखवायस मी तुला दाखवतो. समजायला? सो कोश हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जे देवाची उपस्थिती म्हणून आपल्याला माहित आहे, ज्या व्यक्तीच्या घरामध्ये ते कोश ठेवले होते, तो व्यक्ती 3 महिने त्याच्या घरात ठेवले, त्याचं घर समृद्धीने भरलं, तो आशीर्वादित झाला. ज्या दाविदाने आपल्या घरी घेऊन जाणे घाबरला, दुसऱ्याच्या घरात घाबरून ठेवला, पण तो व्यक्ती, त्याचा कुटुंब आशीर्वादित झाला. आमच्या जीवनामध्ये जो प्रेझेन्स ऑफ गॉड आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पहिलं मंदिरामध्ये राहायचं, कोशात राहायचं. आज आपल्यामध्ये जीसस आहे. कुठं आहे जीसस? जेस कुठे आहेत आता? आपल्यामध्ये जीसस आहे ना पिलं? कुठे आहे जीसस? आत आहे. हा, आम्ही लिटिल जीसस. आज येशू इकडं तिकडं नाही आहे, मंदिरामध्ये नाही आहे, कोशात नाही आहे, कुठेतरी नाही, आपल्यामध्ये जीसस आहे. येशू आज आपल्यामध्ये आहे. येशू आपल्या आत आहे. सॅम्युएल छोटं बाळ असताना नाही कुणाला वचनाची माहिती होता, नाही अनॉइंटिंग होता त्या ठिकाणी, पण तो लेकरू छोटं बेबी कुणाचा आधार घेतला होता? कोशाचा. द प्रेझेन्स ऑफ गॉड, जे कोश होता तिथं तो झोपायचा. तिथं झोपल्या कारणाने हाक आली, सॅम्युएल सॅम्युएल. समजलं नाही कोण हाक मारायला लागले. पळत पळत गेले एलीकडं. एली, काय झालं काय झालं बाबा, हाक मारला का? नाही बाबा, 2 वेळा झालं, 3 वेळा झालं, काय नाही. मग एलीला समजलं कोण याला हाक मारायला लागले. मग एलीने म्हटले, इथून पुढे जरी विचारले तो सांग, हा परमेश्वर बोल, तुझा दास ऐकत आहे.
दास केवढा मोठा होता हो, दास केवढा मोठा होता. आम्ही म्हणतो ना मुलं छोटे आहेत, लई छोटे आहेत, लई छोटे छोटे लई मोठे अट्टमबॉम्ब्स आहेत ते. माहिती आहे तुम्हाला? तुम्ही दंगा करण्यामध्ये अट्टमबॉम्ब बघितला, आपण देवाच्या कामामध्ये अट्टमबॉम्ब माहिती. हालेलुया. हे साधं नाही आहेत. ज्यांना तुम्ही म्हणता ना सेवा करायला दिप्पाट लोक पाहिजे, लय पाहिजे, बुद्धी पाहिजे, हे काही नाही, स्पिरिट पाहिजे, देव पाहिजे, बाकी काय लागत नाही. हे बघा की काही नाहीये, काहीच नाहीये, फक्त बाबा आहे, फक्त बाबा आहे. असं तसं नाहीये, डुबलेलं आहे त्याच्यामध्ये, टोचले की बाबाचे जातात 100%. हालेलुया, हालेलुया. ज्या कोशाकडे झोपायचा बाळ देवाने दर्शन दिले, हाक मारली. मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगते, ज्या छोट्या मुलांना कुणी काय सांगू शकणार नाही, देवाने साम्युएलला सगळं सांगितली. 10व्या वचनापासून वाचूया आपण. 1 Samuel 3:10-21 पर्यंत वाचायचं, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, वाचा. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला. हा. पहिल्याप्रमाणे शमूएला शमूएला अशी त्याने हाक मारली. हा. तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. येस. परमेश्वर शमूएलास म्हणाला, पहा, मी इस्रायलात अशी गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील. आता सांगा, छोट्या बाळाला सांगायच्या गोष्टी आहेत का वय? तुमच्या आणि माझ्या परीने. मुलं लहान आहेत, असलं काही सांगू नका, असलं काही बोलायचं नाही. बाबा बाबा बाबा, मुलं बिघडतील. मी आज तुम्हाला बोलणार ना, तुम्ही बिघडून झालेलं सगळं बाहेर येणार आहेच. हालेलुया. म्हणतो ना आम्ही, काय मुलांना समजते हो, या मुलांना सांगायचं वय, छोट्या मुलांना. बाबा बोलायलेत, काय बोलायला साम्युएलला? जे मी तुला सांगायला लागलो, इस्रायल लोकांमध्ये जे गोष्टी घडणार आहे, ऐकणारे लोकांचा कान काय होणार? मी खरंच ऐकायला लागलो काय? मी खरंच ऐका, काय व्हायला? बापरे बापरे, गुई 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 व्हायला कानामध्ये. काय होणार आहे? छोट्या बेबीला देवाने सांगायला लागले, सॅम्युएलला, तुमच्या मुलांकडे दुर्लक्ष करू नका. अभी तो बच्चा है, कुछ नहीं समझता है, सब समझता है. हालेलुया. सब समजता है. मोबाईल तुम्हाला माहिती तेवढं ते हँडल करतात व्यवस्थित. पण आम्ही काय म्हणतो, मी बच्चा आहे, काय येत नाही. बाबाला माहिती बच्चे किती शार्प आहेत. कुणाला बाबाने वापरली? लहान बाळाला. सॅम्युएलला म्हटले, मी जे करणार आहे तू जाऊन एलीला सांग. एक मोठा याजक, एक मोठा व्यक्ती, त्या व्यक्तीला भेटायला अख्ख्या लोक येतात इस्रायल पासून, कुठून सगळ्या देशातून त्या यरुशलेमला यायचे त्या व्यक्तीला भेटायला. दे पप्पा, हे छोट्या पिल्ल्याला म्हणते, जा आणि त्याला सांग. हॅलो, दिवस आलेत असले, परत दिवस आलेत, बाळ काहीतरी व्हायला, खूप डीप मध्ये थिंक करायला, कुठेतरी काहीतरी व्हायला लागलंय. हालेलुया, हालेलुया. छोट्या बाळाला म्हटलं, जा आणि जे मी करणार आहे, जे लोक ऐकतात त्यांचं कान बिनबनते. पुढे एलीच्या घराण्याविषयी जे काही मी बोललो आहे, हा. ते सर्व आजपासून इथपर्यंत त्या दिवशी मी पुरे करीन. मी त्यास सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन. कारण त्याचे पुत्र स्वतः शापग्रस्त करीत असतात, त्याने त्यास आवरिले नाही. हालेलुया. मुलं चुकत असताना आवरा, मुलं चुकत असताना आवरा, तुमच्या फ्रेंड चुकत असताना आवरा, तुमचे लोक चुकत असताना आवरा. किती छान रे, तू पण लपड कर, मी पण करतो. हा, तू पण सांगू नको कुणाला, मी पण कुणाला सांगणार नाही. हा, कुठल्या गोष्टीला मी 50-50 करायला लागलो, वाईट गोष्टीला. काय म्हटले सॅम्युएलला, तू जा आणि सगळं त्याला सांग. त्याच्या मुलांना त्यानं जास्त किंमत दिली, माझ्याकडे लक्ष दिले नाही, मुलांना वळण लावली नाही. सगळ्यांचे पेरेंट्स परफेक्ट नाही आहेत. मुलांना, मम्मी बायबल वाचत नाही म्हणून मी नाही वाचले, मम्मी नरकाला जाणार, तू पण जाणार का? जाणार का? मम्मी दिवस लुडबुड लुडबुड करते, कधी इकडे फोन केले की सासूची बाईट सांगते, तिकडे नवऱ्याला फोन केले की इकडे बाईट सांगते. हे ऐकून ऐकून तुम्ही पण तेच करणार का? तेच करणार आहे का? बायबल सांगते, देवाने आम्हाला बुद्धी दिली, ज्ञान दिली, बरं वाईटाचं ज्ञान आम्हा प्रत्येकांना दिले. जे चांगले त्याला धरून राहा. आणि एव्हरी परफेक्ट गिफ्ट कम्स फ्रॉम गॉड. सगळ्या उत्तम गोष्टी देवाकडून आहे. कॉम्प्रोमाइज करणं परत. आमच्या घरात ना कोणच नाही. आता आमच्या मिनिस्ट्रीमध्ये पण काही लेकर आहेत जे आपल्या चर्चमध्ये संडेला एव्हरीडे येतात.
त्याच्या पण घरातले लोक आई बाप काय करतात, 12-1 वाजेपर्यंत गप्पा गोष्टी. समजायला? आमची पण लोक लवकर झोपत नाही. बघा की मी प्रेयर मध्ये असतो, मला दे बाबा काय बोलत असतात, काय प्रेयर रिक्वेस्ट पण येत असतात, ते मी टेक्स्ट करत असतो, मला दे बोलले ते मी तिथं शेअर करत असतो. माझं असतं मी बघत असतो काय लोक 1:30 वाजलं 2 झोपत नाही, काय करत असते, प्रेयर करायला. प्रेयर करत असेल का? काहीतरी करत असणार. पहाटे लवकर उठू शकत नाही. आता लवकर उठू शकत नाही तर प्रेयर करू शकत नाही. कॉम्प्रोमाइज कुठे येतो? हॅलो, सगळ्यांना समजायला लागलं. वेळेने झोपले की लवकर उठता येत नाही. लवकर नाही उठले का नाही, गडबडीने उठायचे. माझी लेकरं किती छान हसायला माहिती मी बोलत असताना. कैसे पत्थर लग रहा है, जोर जोर से आवाज नाही येत आहे. हा, सकाळी उठायचं गडबडीत, प्रेयर नाही केले की चालते. हो देव कुठं काय म्हणतो, क्लासला टाइमला जायला पाहिजे, स्कूलला टाइमला जायला पाहिजे, सगळ्याला टाइमला जायला पाहिजे. प्रार्थना नाही केलं काय, ते कुठं बघतो? सांगितले ना, बाबा सगळं बघतो. तुमचं एक पाऊल तो मोजतो, एक गोष्ट त्याला माहित आहे, तो सगळं बघतो. सॅम्युएलने काही विचार केला नाही. छोट्या बाळाला देवाने एवढी मोठी जबाबदारी दिली, जा आणि सांग पुढे. यास्तव मी एलीच्या घराण्याविषयी अशी शपथ केली आहे की एलीच्या घराण्याच्या पातकाचे क्षालन यज्ञ व अर्पण यांनी कदापि व्हायचे नाही. पहिलं कसं होतं, चुकीचं केलं की यज्ञ अर्पण करायच्यात ना. ते बाबा काय म्हणालात, हे जे लोकांनी केलेत ना, यज्ञाने अर्पण नाहीये, आमच्यासाठी येशूचे रक्त अवेलेबल आहे. हालेलुया. ह्याच्या पलीकडे पाप केलेले लोक पण जेव्हा पश्चाताप करेपणाने केल्या, आज देवासाठी चमकाल्यात. त्यावेळी यज्ञ अर्पण त्यांच्यासाठी होतं, पण आमच्यासाठी येशूचे ब्लड अवेलेबल आहे. कोणी कुठलेही प्रकारे तुम्ही पापात राहावा, वाईट तुमच्या जीवनामध्ये घडलेलं असू दे, द मोमेंट यू कम टू जीसस, जेव्हा तुम्ही येता देवाकडे म्हणता, जीसस मी चुकलो, मला क्षमा कर, मला हे करायचं नाही, आता मी नवीन होणार आहे. 100% दे बाबा तुम्हाला शक्ती देणार. पूर्ण तुम्ही नवीन होणार, पूर्णपणे नवीन होणार. इथं दे बाबा म्हणलात, त्याला सांग यज्ञ बकरं कोंबडी बिंबडी कापले आणून माझ्यासाठी, आम्ही चुकलो, आम्हाला क्षमा कर म्हणून नाही चालणार. पुढे मग शमूएल सकाळपर्यंत निजून राहिला. सकाळी त्याने परमेश्वराच्या मंदिराची कवाडे उघडली. हा दृष्टांत एलीस कळवण्याचे शमूएलास भय वाटणारच आहे ना. छोटं बाळ आहे, कसं सांगणार त्यांना? तुमच्याबद्दल ऐकले की कान लोकांचे गुंगणार, काय काय होणार, लोक असं होणार, घाबरून जाणार, लोक सगळे घाबरणार, देवाने नाश करणार आहे, तुमच्या मुलांना मारून टाकणार आहे, तुम्हाला मारून टाकणार, यज्ञ घेणार नाही. छोटं बाळ सांगेल का मोठं याजकला? सांगेल? जो बाळ त्यांच्या जवळ आहे राहायला, तो बोलेल का देव महान आहे? छोटं बाळाची सेवा, त्याची समर्पण देवाने बघितली. ना वचन होता, ना अभिषेक होता, ना कुठले स्वतःची लोक त्या ठिकाणी होते त्याला बघायला, सांभाळायला, पण तो विश्वासू होता. देवाबरोबर ते संबंध काहीच माहित नाही, पण जे होता तो विश्वासूपणाने होता, चांगला होता. देवाने मोठ्या गोष्टींसाठी लहान असताना नेमणूक केली, छोटं बाळ असताना नेमणूक केली, मोठ्या गोष्टींसाठी. हालेलुया. 20 आणि 21 वाचूया. थँक्यू जीसस. दानापासून बेरशेबापर्यंत राहणाऱ्या सर्व इस्रायल लोकांस विदित झाले की शमूएल हा परमेश्वराचा संदेष्टा व्हायचा ठरला आहे. आमेन. परमेश्वराने शिलोत पुन्हा दर्शन दिले, म्हणजे परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे शमूएलास प्रकट झाला. हालेलुया. कसा प्रकट झाला देव? 21 रिपीट. परमेश्वराने शिलोत पुन्हा दर्शन दिले, म्हणजे परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे शमूएलास प्रकट झाला. कसं देव दर्शन देतो? कसं देव दर्शन देतो? कसं देतो? तुम्ही सगळे ईश्वर प्रेम करता? सगळे प्रेम करता येशूवर? कसं प्रेम करता? कसं दाखवता प्रेम? फोटो घेऊन येशू 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 असं कसं प्रेम करता? कसं तुम्ही ईश्वर प्रेम करता? हाऊ यू एक्सप्रेस युअर लव्ह? तुमचं प्रेम तुम्ही कसं प्रकट करता? कसं? सॅम्युएल छोटा बाळ होता, देवाच्या वचनाद्वारे तो आशीर्वादित झाला. देव वचन पाठवून आपल्या लेकरांशी बोलतो, शॉर्टकट नाहीये. जो देवावर प्रेम करतो तो ह्याला सोडणार नाही.
जर आम्ही नुसतं वर्ण बोलणं, आम्ही लय प्रेम करतो की येशू आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू जीसस, ह्याच्यावर लावून नाही तर तुम्ही डोंगी आहे. समजा मी काय बोलालो? जर वचनावर तुमचा प्रेम नाही आहे, तुम्ही देवासाठी बायबल रीड करायला टाइम देत नाही, तुम्ही डोंगी लोक आहे, तुम्ही देवावर प्रेम करत नाही. माझी पिल्ला कान उघडून ऐकायला. हालेलुया. जर खरं तुम्ही देवावर प्रेम करता तर देव वचनाद्वारे बोलतो. त्या वचनाकडे तुमचं लक्ष असणार, तुमचं कान असणार. मी एक सेकंडला बोलत असतो, डॅडी काय होणार आहे, डॅडी काय चाललं, काय आहे, काय आहे, कोणाचे प्रेयर रिक्वेस्ट होते, काय पण असो, माझ्या मनाचं मी कधी बोलत नाही. हे लोक म्हणतात सिस्टर अमुक अमुक आहे यासाठी प्रेयर करा, मग तोंडातनं बाहेरच पडत नाही. मला तोंडात शब्दमध्ये बाहेर पडत नाही. स्पिरिटमध्ये जे देव बापा मला दाखवतात तेच मी प्रेयर करता, नक्की होणार. अशक्य ते शक्य होतं. सॅम्युएलला किती क्लिअर हा वचन आहे. परमेश्वराने शिलोत पुन्हा दर्शन दिले. पहिला दर्शन दिली जेव्हा देवाचं वचन माहित नव्हता. समजालं? 3:1 मध्ये आम्ही वाचलो. स्पिरिट नव्हता, काही नव्हता. तेव्हा देवाने दर्शन दिले. एलीबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल मोठ्या गोष्टी करायला सांगितले. इथं पुन्हा दर्शन दिले म्हणजे परमेश्वर आपला वचनाच्या द्वारे समुएलला प्रगट झाला. सगळ्यांना वाटतं ना येशूला बघायचंय? वाटतो का सगळ्यांना जीजसला बघायचंय? मेल्यानंतर जाऊन बघायचंय का इथं बघायचंय? हा, मेल्यानंतर पण ते ट्रॅक मध्ये व्यवस्थित राहिलं तर मग वरती. हा, इथे वाटत तुझ्या जीवनामध्ये रोज तुम्हाला टच पाहिजे जीजसची. ते जवळच असं काहीतरी पाहिजे असं वाटत नाही? जीजस सारखं फ्रेंड कुणी नाही आहे, कुणी नाही आहे. जीजस सारखं चांगला व्यक्ती कुणी नाही आहे. एवढं लव करतात ना त्या, एवढं प्रेम करतात. माय गॉड, अनकंडिशनल. मी तर काय सांगते, वचनाद्वारे देवानी समुएलला प्रकट झाला. तुमच्या जीवनामध्ये देवाची ओळख तुम्हाला पाहिजे, देवाचे प्रकटीकरण तुम्हाला पाहिजे. लय लोकांना वाटतं ना, आता तुम्हाला असं वाटत नाही युट्यूबवर वगैरे कुठेतरी तुम्ही मिराकल होत असताना बघितलं, तुम्हाला वाटत नाही मी पण असं केलं पाहिजे, मी प्रेयर केलं की लोक पडायला पाहिजे, मी प्रेयर केलं की असं व्हायला पाहिजे, मला पण लोकांचं मन वाचायला विस्डम पाहिजे. वाटत नाही? तुम्हाला वाटत नाही मुलांना? असं ते संडे स्कूल आलं, तिथं 2 मिनिटं बसायचं. मग मी डब्बा आणलेला असते बरोबर चर्चमध्ये बसून खात. चर्च सर्व्हिस इकडं, मुलं तिकडं. समजा मी काय बोलालो? सर्व्हिस इकडं, पुलपीट इकडं, मेसेज इकडं सुरू आहे. आपली मुलं काली बसून गप्पा दंगा खात असतात, आरामात खात असतात. काय खुशी माहिती मुलांना संडे म्हणले की. कशासाठी चर्चला? इकडं याच्यासाठी खुशी नाहीये. कशासाठी खुशी आहे? मग मी छान छान स्नॅक्स आणते, चर्चमध्ये बसून खायला. पण किती मजा येते माहिती आहे? काय शिकवाल असं मुलांना? काय शिकवाल असं तुम्ही मुलांना? बंद करा या गोष्टी आता. संडे स्कूलला जाताना, संडे जात नाही, तुला की नाही मी चिप्स घेऊन देतो, जा क्लासला जाऊन बस. बायबलमध्ये छडी दाखवा मुलांना, मरणार नाहीत. काठीनं बडवा, रॉडनं मारा, मुलं मरत नाही. देवाने वचन सांगितलेलं, रॉडनं. किती बसवणार, किती मुलांचं जीवन उद्ध्वस्त करणार. एलीला देवाने म्हटलं तुम्ही उद्ध्वस्त केला, तू उद्ध्वस्त केलास तुझ्या मुलांचं जीवन. नावासाठी ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी आम्ही देवाचे सेवक, देवाची लोक, देवाची भक्ती करणारे लोक नको. बी केअरफुल काय मी करायला लागलो. स्पष्टपणे म्हटलं तू काय करायलास. एलीला देवाने जे काही बोलले सगळे समुएलने दिलेलं सांगायला लागली. नंतर बाळ आता मोठं व्हायला लागला. देवाचं वचनाद्वारे देव प्रगट करायला लागला. देवाच्या वचनाला समुएल हॉनर द्यायला लागला. मी सांगते माझ्या जीवनाची साक्ष. मी लहानपणापासून ख्रिश्चन ॲटमॉस्फिअरमध्ये वाढलेली आहे. लहानपणापासून जसं समुएल सारखं बेबी मोरलेस माझं पण तसंच असलं तरी चालेल. मी फक्त 3 वर्षाची होतो तेव्हा माझ्या मम्मी पप्पाने मला माझ्या आजीकडे सोडले. स्टोरी म्हणजे सगळी छान ऐकतात. ओके, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. 3 वर्षाची बाळ होतो मी. कारण माझ्या मम्मीला जेव्हा सेकंड बेबी झाला मुलगा, त्यानंतर मम्मी माझे पप्पा रेल्वेमध्ये होते, ते ट्रान्सफर व्हायचे, या गाव त्या गाव फिरत राहायचे. सो माझी आजी हुबलीमध्ये एका हॉस्टेलमध्ये जीवनाची काम करायची माझी आजी. आणि माझ्या आजीची मी लाडकी होतो. माझ्या आजीला एकच मुलगा झाला, माझे पप्पा. ते 7 मंथ्स बेबी असताना त्यांचा हस्बंड वारले. मग माझ्या आजीने खूप कष्टाने लेकराला मोठे केले, माझ्या पप्पांना. मग ते रेल्वेला जॉबला लागले, ते काम करत होते. माझ्या मम्मीची लग्न झालं, सगळं काय काय गोड. पण जेव्हा मी 3 वर्षाची बाळ होतो, माझ्या मम्मी पप्पांनी माझ्या आजीकडे घेऊन आले.
माझ्या आजीच्या हातामध्ये मला दिली. मला आठवतं मी विचार करतो मी एवढं छोटे असताना मला कसं काय एवढं माइंडमध्ये ती गोष्ट आहे, एवढं शार्प ते सीन मला दिसतं अजून सुद्धा. CSI चर्च हुबलीमध्ये, चर्चमध्ये कसं असं कमान असतात, आत एक हे असतं ना बरंडासारखं, चर्चच्या मध्ये याचं बाहेरमध्ये कसं बाहेरची स्पेस, एंट्री मारले स्टेप चढून तसं झालं. त्या ठिकाणी माझी आजी आली, हॉस्टेलमधून तिकडे आली. माझी मम्मी मला घेऊन गेली, माझ्या आजीच्या हातामध्ये मला दिली आणि ते जात होते. मी लय रडत होते माझ्या मम्मीला, असं साडून, मम्मा नको गो, सोडू नको गो, सोडू नको गो, मी रडत होतो. पण माझ्या आजीने मला घेतली. देवाला धन्यवाद, मी माझ्या आजीच्या हातात पडलो. तिथं मी लहानाची मोठं झालो. एक कॅम्पस होता, एक कंपाऊंड होता, त्या आतच सेंट पीटर्स चर्च, सेंट पीटर्स स्कूल, सेंट पीटर्स हॉस्टेल, ते कॅम्पस पूर्ण तेच CSI मध्ये. त्या ठिकाणी मी होतो. मी घमंडीनं बोलत नाही, मी लहानपणापासून मी ऑलराऊंडर, स्पोर्ट्समध्ये हुशार, अभ्यासामध्ये हुशार, डान्समध्ये हुशार, दंगा करण्यामध्ये हुशार. छोटी होते, एवढीशी होतं 10th स्टँडर्डपर्यंत, एवढीच होतं 10th स्टँडर्डमध्ये. पण ऑलराऊंडर होतं स्कूलमध्ये, खूप सगळ्यामध्ये हुशार. स्पोर्ट्समध्ये असं मला माहिती आहे, मी 4th स्टँडर्डला होतो जेव्हा कर्नाटकाचं सगळ्यांचं म्हणजे स्टेट लेवलचं मॅचेस होते, म्हणजे स्पोर्ट्स होते. बँगलोरला मला घेऊन गेलो मी रनिंगमध्ये. मला छोटी एवढीशी मला आठवतं माझं PT सर मला काकेत घेऊन जायचे. 4th स्टँडर्डला होतं मी. ते घेऊन गेले आणि मला म्हटले बँगलोरला घेऊन गेलं, काय माहीत नाही, ते लहान असताना कुठलं बँगलोर आले काय माहिती आपल्याला. घेऊन गेले, त्याने एक बस केलेलं आणि जेव्हा तिथे घेऊन गेले ट्रॅकवर उभा केले, मी बघितलं सगळे तिबेटची लोक, दणकट एकदम छान. 100 मीटर्स रनिंग, किती 100 मीटर्स. मी लय घाबरलेलो बघून यांना. सर म्हटलं नाही, म्हटलं बाबा पाठीमागे तो. आमच्या सरांनी एकच म्हटलंय, कुठं बघायचं नाही म्हणलं, स्ट्रेट पळायचं. काय बोलले, राईट लेफ्ट काही नाही, जे ट्रॅक तुला दिलेत ना त्या स्ट्रेट पळायचं. काय माहित नाही काय झालं, असं पडलो की नाही हे सगळं कापलं. दोरी असते ना समोर धरलेलं असतात ना, मला माहित नाही मी कसं पळायला लागलो, आलं का माहित पण नाही. पळालो, दोरी आली, दोरी कापली, फर्स्ट. स्पोर्ट्स मध्ये होतो, डान्समध्ये होतो, डान्समध्ये पण सगळे टाईपचे डान्स करायचे स्कूलमध्ये, कुठले पण असो. भरतनाट्यम करायची, सासरमध्ये असं कॅन्डल लावून करतात ना ते करायचे, सगळे डान्स करायचे. आणि अभ्यासामध्ये पण हुशार होतो. कोयरमध्ये, चर्चमध्ये पुढं, चर्चमध्ये बायबल रिडिंग असतं ना त्यात पुढं, आणि तिथं लँडेस करायचे 40 डेजची, दररोज जाणार तिकडं सगळ्यामध्ये. स्कूलमध्ये पण असेंब्ली लीड करायची 10th स्टँडर्डपर्यंत, सगळ्यामध्ये होतो. पण खरं माझ्या लाईफमध्ये मी जीजसला जाणलेलं नव्हतं. मी काय बोलायला समजलं, ऍक्टिव्हिटीज होते, ऍक्टिव्हिटी ज्याच्यासाठी मी करायला लागलो तो नव्हता, जे आज तुमच्या जीवनामध्ये सुरू आहे. तुम्ही नावासाठी म्हणता, तर बघा मी होतो कुठं, ख्रिश्चन स्कूल, ख्रिश्चन हॉस्टेल, ख्रिश्चन चर्च, आणि सगळ्यात पुढं. असं नाही की मला काय येत नव्हतं, सगळ्यात पुढं. लोक म्हणा भाऊ काय हुशार आहे, इथं कुठं हुशार आहे, काहीच नाही. हालेलुया. नावासाठी सगळं जीवन चालू होतं, पण रिअल जो जीसस पाहिजे ते जीवनामध्ये नव्हते. म्हणून लग्न झाले ही बाई जी लहानपणापासून चर्चमध्ये गाणं म्हणणारी, बायबल वाचणारी पुजारीनी झाली. काय झाली मुलांना समजना ना. चर्चमध्ये गाणं म्हणणारी बाई आता मंदिराला जायला लागलो, पूजा करायला लागलो, डोंगराला चढायला लागलो. कशामुळं, वरचवर करत होतं ना, सगळं वरचवर करत होतं. वचन नाही यात, येशू नाही यात. तुम्ही जरी असा पसून घेत असाल स्वतःला, आज उभा राहा, तांबा. नावासाठी येशू माहित आहे म्हणून कोणी ख्रिस्ती होत नाही. सगळ्यामध्ये मी पुढं आहे, मला सगळं येतं म्हणून कोण, अरे पिक्चर मधले करणारे पण ते टॅलेंट करतात, तर मी पण टॅलेंट प्रेझेंटेशन करताय, तर काय करता. तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला गिटार वाजवायला आलं, मी गिटार लय छान देवासाठी, नाही बाबा तू टॅलेंट कर, तुझं दाखवालास. जर येशू नाही जीवनामध्ये तुमचा, तुम्ही काय पण करा ते वेस्ट आहे. वचन नाही, काय नाही, केलं सगळं मध्ये दिसत होतं. पण असं वेळेला लग्नानंतर 8
वर्ष मी आयडल वर्शिप करायला लागलो, चर्च माहित नाही, काही माहित नाही. ही देवाची कृपा बाबांनी वाचवली. हालेलुया. खरे बाबाची कृपा मला देवाने वाचवली. माहिती काय सांगते, वचन नाही, देवाचा अभिषेक नाही तर कुणीही तुम्ही लाईफ मध्ये सक्सेस होणार नाही. सामुएलला आपले लोक बघायला कुणी नव्हते, पण देव त्याला बघत होता कारण त्याचे कृत्य चांगले होते. सैतान पण बघत होता, पण सैतानाला तिथे संधी नव्हती कारण तो चुकलाच नाही. कुणाच्या जीवनामध्ये सैतानाला लायसन्स मिळतो जो चुकतो. मग मी काय बोललो, जो कोणी चुकीचा करतो त्याच्या चुकीच्या ज्या सिक्रेट्स म्हणून या लोकांनी ठेवलेले असतात तो सैतानाकडे असतात. तो त्याचा वापर करत असतो. तो वापर करून या लोकांचं जीवन उद्ध्वस्त करत असतो. पहिली गोष्ट, देव चांगला आहे, तो सर्व काही चांगला करणार आहे. दुसरी गोष्ट, देवाला सर्व काही माहिती आहे, कोणी काही लपून ठेवू शकत नाही. तिसरी गोष्ट, सैतानाला पण सर्व माहिती आहे, कोणी लपून ठेवू शकत नाही. सामुएलने सगळ्या परिस्थितींमध्ये, एवढ्या वाईटांमध्ये पण स्वतःला राखून ठेवला, म्हणून तो सक्सेस झाला. एली आणि त्याची मुलं वाईट होते, भले मंदिरामध्ये होते, देवाच्या सानिध्यामध्ये होते, पण त्यांचा उद्ध्वस्त झाला. आता हा मीटिंगचा मेन पॉइंट कडे मी आलो. मला माहिती खात्रीने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मी जे बोलणार आहे तुम्ही ऐकले नसणार, कधी तुम्ही ऐकले नसणार. सैतान आपल्या जीवनामध्ये बी कधी घालते. एखाद्या व्यक्तीला डिस्ट्रॉय करण्यासाठी सैतान कधी योजना आखतो, जेव्हा लहान असताना. समजायला, लहान मुलं असताना सैतान लोकांच्या जीवनामध्ये सीड घालतो, बी घालतो. एक छोटा एक्झाम्पल आहे. लास्ट इयर एक मुलग्याचा डिलिव्हरन्स मिळाला. मी छोटे पिल्ले आहेत, मी जास्त सांगणार नाही तुम्हाला, जस्ट प्रॅक्टिकली जस्ट थोडं टचअप देणार तुम्हाला. घालवल्यानंतर यांना बघणार आहे, यांना बघणार आहे. ओके, बघायला सगळ्यांना सगळ्यांना इकडं पिल्ल्यांसाठी नाही. काय इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आपल्या जीवनामध्ये काय काय लोकांपासून आपल्याला धोका असतो. समजायला, काय काय लोकांपासून आपल्याला धोका असतो. मुलं आज भले मुलगी असो किंवा मुलगा असो सेफ नाही आहेत, सेफ नाही आहेत. पहिली गोष्ट, ना आपल्या घरामध्ये सेफ आहेत, ना आपल्या रिलेटिव्समध्ये सेफ आहेत, ना स्कूल्समध्ये सेफ आहेत, ना चर्चेसमध्ये सेफ आहेत. पटायला का कुणाला? कोणी यस म्हणते की यस म्हणा, नाहीतर नाही म्हणा. मुलं सेफ नाही आहेत. कारण मी जे केसेस या 2 वर्षात हँडल केले, एक मुलगा स्कूलला जातो, स्कूलला आता फर्स्ट स्टँडर्डची मुलं केवढे असतात हो, फर्स्ट स्टँडर्डला मुलं किती केवढे असतात. फ्रेंड्स नाईटमध्ये चेअर ठेवून खेळत असतात, खुर्ची ठेवून खेळत असतात, लपंडाव खेळतात ना, वरनं जायचं कानं लपून यायचं. हां, फर्स्ट स्टँडर्डची मुलं खेळत असताना एका मुलग्याने दुसऱ्या मुलग्याविरुद्ध वाईट केलं. एका मुलग्याने दुसऱ्या मुलग्याला वाईट केला, खुर्चीचं खाली. किती वेळ लागते? सगळी फ्रेंड्स आहेत, सगळी मुलं, छोटी मुलं, फर्स्ट स्टँडर्डची मुलं खेळायला सगळी. त्या मुलगीने त्या मुलग्याला चुकीचं वागवला, झालं तिथं, गेला तो मुलगा पण गेला, तो पण गेला. ना हे मुलगा कोणाला सांगितला, ना हे रडला किंवा काय केलं, काहीच नाही. सैतानाने संधी साधली, त्याच्यामध्ये बी गाठला. समजायला, बी पेरला. याचं डिटेल मी यांना पुढं सांगेन. मुलांनो, तुमच्या लाईफमध्ये असं कोणीतरी कुठल्याही प्रकारे वाईट वागले असतील, तुमचे रिलेटिव्ह असू दे, रिलेटिव्ह पण असतात ना, मम्मी पप्पांसमोर लई लाड येत नाही मुलांचा. मम्मी पप्पा नसताना लई लाड येतो, दाबून बिबून पप्पी द्यायला. हॅलो, मला माहिती आहे तुम्हाला वेगळं वाटणार, पण हा इम्पॉर्टंट आहे. हेच बोलण्यासाठी मला देवाने या मीटिंगचं अरेंजमेंट करायचं. हे गोष्टी एवढं वाईट आहेत ना, जे बी लहान मुलं असताना बी टाकलेले, यांचा डिलिव्हरन्स मिळाला 36-38 इयर्समध्ये. देवाची कृपा, माझी गाठ झाली त्यांच्याबरोबर. काय लोकांना आफ्टर 50s मध्ये डिलिव्हरन्स मिळाला, काय मुलींना 35-36 इयर्समध्ये डिलिव्हरन्स मिळाला. या प्रॉब्लेम फेस केलेल्या मुली. हे झालं स्कूलमध्ये, मुलांमध्ये. रिलेटिव्स, आपली मुलं रिलेटिव्सकडे सेफ आहेत का? आहेत का? आहेत का? परत सांगतो, मुली नाहीये, मुलं पण सेफ नाही आहेत. आय एम टेलिंग यू क्लिअरली. सगळ्यांना वाटते मुलं काय नाही. अरे बाबा, मुलांचं तर क्रिटिकल कंडिशन आहे. मुली पण सेफ नाही आहेत रिलेटिव्सकडे.
वाईट केलेल्या असतात, कुणी कुणाला सांगत नाहीत, घाबरून तोंड दाबलेले असते. हे सांगत नसल्या कारणाने ती जाड होतो पुढं, ते सैतान त्यांचं जीवन उद्ध्वस्त करतो. रिलेटिव्स आणि दुसरं नेबर्स, शेजारची लोक. काकी काकी काय भाजी केलं काकी? काकीला लय प्रेम येते, काकाला लय प्रेम येते, चॉकलेट द्यायला, भाजी द्यायला, चपाती द्यायला. समजा मी काय बोललो? हे जर तसं नाही की तुम्ही कुणाशी चांगलं राहू नये म्हणून मी बोलत नाहीये. सगळ्यांशी प्रेमाने राहा, सगळ्यांशी हसत खेळत राहा, सगळ्यांबरोबर चांगलं राहा, पण काळजी घ्या. ज्यांच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत, आज जर तुम्ही त्यातून बाहेर पडणार, तुम्हाला ब्रेक थ्रू मिळणार नाही लाईफ मध्ये. तुम्ही कन्फ्युज करून बाहेर पडला, तुमचं जीवन तुम्ही सेटल होणार नाही, तर ते कधी पण तुमचं जीवन उद्ध्वस्त करणार या गोष्टी. नेबर्स कडून पण सेफ नाहीये. 10 वर्षाची मुलगी, शेजारच्या लोक अनबिलिव्हर्स त्यांच्या घरी जायचे. असं नाही की बिलिव्हर म्हणजे लय चांगले, अनबिलिव्हर नाहीये, पण सैतान कुठं पण काम करतो. शेजारच्या लोकांमध्ये नेबर्स, लय जवळची फॅमिलीची लोक, क्लोज फ्रेंड्स, त्यांच्या घरी ती रोज जायची. अगदी घरात शेजारले काय लोक खूप क्लोज असतात ना, नेबर्स. तसं ती मुलगी 10 वर्षाची मुलगी, स्कूल शिकणारी मुलगी, ती जायची. त्यांच्या घरात होता 17 वर्षाचा मुलगा. किती? 17 इयर्सचा मुलगा. या मुलग्याने त्या पोरगी बरोबर वाईट केली. ती मुलगीने त्याला थांबवली नाही, त्या मुलगीने त्याच्याबद्दल कुणाला सांगितली नाही. शेवटी त्याला ती सवय झाली, त्याचं जीवन उद्ध्वस्त झालं. आय विल टेल यू लेटर. ही एक केस. दुसरी गोष्ट, बाबापासून मुली सेफ नाही आहेत. गेटिंग मी? तुम्ही म्हणणार काय सिस्टर सांगाल असं, आम्ही काय करायचं हो? क्लिअर एक्झाम्पल, जॉयस मेयर. मला कुणाला मी हँडल केलं असले केसेस, पण मी तुम्हाला जॉयस मेयरचे एक्झाम्पल सांगतो. जॉयस मेयर सेफ होती का बाबाकडे सेफ होती का? सैतान कुणालाही वापर करतो, पण तुम्ही त्याला रेसिस्ट केले पाहिजे. मला सांगण्याची मुद्दा काय आहे, कुणाचाही जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे वाईट झालेला असू दे, त्याला तुम्ही थांबवा, स्टॉप इट. त्याला पुढे जाऊ द्यायचं नाहीये. नदी बाबा क्लिअरली बोलत, लई मुलांनी यातून गेलेले आहेत, पण त्याने आजपर्यंत कुणाला सांगितलं नाही. ते प्रेशर आहे माझ्या लेकरांना, ते कथपाने घालते पुढं, तो सोडत नाहीये सैतान. नेबर्स पासून सेफ नाहीये. 10 वर्षाची मुलगी, त्याचं जीवन उद्ध्वस्त झालं, त्याचं पण लास्ट डिलिव्हरन्स मिळाला. भरपूर केसेस आहे. कुठेही लोक सेफ नाही आहेत. माझ्या लेकरांनो, चिलीबिली माझ्या बच्चांनो, कुणाचाही जीवनामध्ये असं काहीतरी गोष्टी घडलेल्या असाल, त्याला आठवण करा. आम्ही आता पहिल्या बेबींसाठी प्रेयर करणार आहे. ते लहान मुलं, संडे स्कूलची मुलं, त्यांच्यासाठी मी प्रेयर करणार आहे. त्यानंतर थोडासा तुम्हाला पुढं जरा सांगणार या गोष्टीवर. जे लहान मुलं आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये असं काहीतरी गोष्टी घडलेल्या असू दे. मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं. मी हरणाक्षर म्हणलं होतं पेपर आणि पेन घ्यायला. इथं बसलेले लोक, जे पिल्लांसाठी मी प्रेयर करत असताना, बाकी ज्या लोकांना पेपर आणि पेन घ्या. तुमच्या जीवनात काय असं गोष्टी घडलेल्या असेल, कारण मी डिलिव्हरन्स असं करते ना की प्रेयर करताना त्याने कबूल करून त्यातून निघून जाते सगळं, पण मी तुम्हाला एकेकानं वैयक्तिक सगळं विचारू शकणार नाही. सो तुमच्या जीवनामध्ये काय पण घडलेलं असू दे, पेपर आणि पेन घ्या, त्यात लिहा, तुमचं नाव घाला. फक्त मी वाचणार, मी कुणालाही देणार नाही. समजायला? फक्त मी वाचणार. काही तुमच्या जीवनामध्ये घडलेलं, आणि सिक्रेट्स बिलॉंग्स टू गॉड. माझ्या जीवनामध्ये एवढी सिक्रेट्स आहेत लोकांची, मी कुणाला कधी काय सांगत नाही. टेस्टिमनी म्हणून शेअर करेन, कोणाचं नाव पत्ता कधी कुणाला सांगत नाही. टेस्टिमनी शेअर करेन. पेपर पेन तुम्हाला येईल. जे बाकीचे लोक आहेत, तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे कुणाकडून जे वाईट झालं असेल, तिथं लिहा, तुमचं नाव घाला. ओके? समजलं? कोणाचंही कडून, कुठूनही, कामाच्या ठिकाणी असू दे, ऑफिसमध्ये असू दे, स्कूलमध्ये असू दे, रिलेटिव्समध्ये असू दे, घरामध्ये असू दे, किंवा फ्रेंड्समध्ये असू दे, खेळताना असू दे, कुठेही कुठल्याही प्रकारे वाईट झालेलं असू दे, त्यामध्ये तुम्ही लिहा. बाकी जे मुलं आहेत, चिल्ल्या पिल्ल्या, ह्यांच्यासाठी मी पहिला प्रेयर करणार आहे. हालेलुया. समजलं मुलांना संडे स्कूलचे मेसेज? सगळ्यांना समजलं? कसं पाहिजे आम्ही? जीसस कुठं पाहिजे? कसं येणार जीसस इकडं?
कसं येणार? कसं येणार बोला? जीससला घेण्यासाठी काम एकच आहे की वचन. बायबल नाही, बायबलचं वचन नाही तर काहीच नाही. इफ यू लव्ह गॉड, तुम्ही बायबलवर प्रेम करणार. बायबलचं वचनच जीसस आहे. समजलं? बायबलचं वचनच जीसस आहे. जेवढं तुम्ही बायबल वाचणार, जेवढं रीड करणार, ते वचन तुमच्यामध्ये भरणार. समजायला? सो कुणीही कोणाच्या जीवनामध्ये, मी परत सांगते, कुणी घाबरू नका. आज जरी तुम्ही लपून ठेवायचा प्रयत्न केला, ते जो सेटन सीट टाकलेला आहे तो गप्प बसत नाही, तो कथपाणी घालतो. जो मुलगा फर्स्ट स्टँडर्ड मध्ये असताना बी गाठलेला परत फोर्थ स्टँडर्डला व्हिजिट करायला आला. कधी? फोर्थ स्टँडर्ड मध्ये व्हिजिट करायला आला परत, त्याला वेगळ्या पद्धतीने. नंतर तो कॉलेज करायला आला, तिथं व्हिजिट करायला आला. मास्टरी केला तो मुलगा, तिकडं परत व्हिजिट करायला लागला. नंतर तो मुलगा 1 नंबर वाईटात गेला, पूर्ण वाईटात. मुलगा मुलगी पण तसंच. शरीराला सवय घालून दिली सैतानाने, एकानंतर एक वेगवेगळ्या पद्धतीचा. सो हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. समयालासारखं काही माहीत नसताना सुद्धा समय स्वतःला समर्पण केला, जगला. आम्ही पण आमच्या जीवनात तसं जगले पाहिजे, देवाच्या वचनाने भरले पाहिजे. दुसरी, तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे काय पण झालेलं असू दे, देव बाप्पाकडे कन्फेस करा, मला यातून बाहेर पडायचं आहे. तुम्ही घाबरून कोणाला सांगितलं नसणार. माझी लोक आहेत, माझे घरची लोक आहेत, माझे पाहुणे, त्यांना कसं सांगू? पण देव तुम्हाला एक संधी दिलेली आहे, डेलिव्हरन्स आहे. हालेलुया. ते संडे स्कूलची मुलं आहेत, त्याने पुढे या तुमच्यासाठी मी प्रेयर करणार आहे. संडे स्कूलची मुलं इकडे उभा राहा. बाकी सगळ्यांना पेपर्स घ्या, काय तुमच्या जीवनामध्ये झालं ते लिहा. थँक्यू जीसस. रिखिंदाना बाबा शखरा बाबा बाबा. Thank you, Lord Almighty, glory Father. Ribama Shekeri andana Baba. Thank you, Lord Almighty, glory Father. Glory Jesus. Thank you, Lord Holy Spirit. Ribama Shekeri andana Baba Khara Ramashi. Thank you, my Lord Almighty. लेकरांना डोळे बंद करा. या तुमचं नाव लिहा तुमच्या पेपरवर. तुमच्या जीवनामध्ये काय झालं असेल जवळ बसून लिहू नका, पाठीमाग जागा रिकामी आहे. मी प्रे परत सांगतो, त्यातून कसं लिहू कसं सांगू असं करू नका. हा डेलिव्हरन्सची वेळ आहे. देवाने मला काल सांगितले, रात्री प्रार्थना करताना एक गोष्ट. काल नाईट मी प्रार्थना करताना देवाने मला हे सांगितले, तेव्हा मी हे सगळे जे ग्रुप आहे ते पुढे या, पुढे या. साईडला हालेलुया. हालेलुया. बरेच लोकांना फ्री वाटायला ना, बरेच लोकांना फ्री वाटायला ना ऐकून का अजून बंधनामध्ये असतं का वाटायला? काय मिळालं बोला, काय मिळालं का आज वचनाद्वारे? तुम्ही म्हणतो ना, जे कुणीही सांगत नाही तसली गोष्टी मला दाखवतो. कुणीही बोलायचं धाडस पण करणार नाही, त्या गोष्टी देव मला दाखवतो. आणि हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे लाईफसाठी. हालेलुया. जेनी लिवा ते लिहून घेतलं ना, मी घेऊन जाणार आहे, मी स्वतः वाचणार, तुमच्यासाठी प्रेयर करणार. तुम्हाला डेलिव्हरन्स आता मिळणार का? तुम्हाला लिहायला सांगितले. मी वैयक्तिक जेव्हा एखाद्या व्यक्तीशी प्रेयर करत असताना ते कन्फेस करायला लावून मग प्रेयर करते. आता मी तुम्हाला एकेकांना विचारून करायला आपल्याकडे वेळ नाही आहे. सो तुम्ही लिहला मग तुमच्या मनातलं सगळं पेपरमध्ये गेलं. हॅलो, कुणी अजून लिहिलं नसेल विचार करा, का हे पेपरमधलं लिहून घ्यायला सांगितलंय? तुमच्या आज जे जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत, जेव्हा तुम्ही लिहिता ते तुमच्या जीवनातून पेपरमध्ये गेलं. एकतरी कुणाला सांगून डेलिव्हरन्स प्रेयर पाहिजे, किंवा सांगू शकत नाही तर मी एकेकांना विचारून बसू शकत नाही. सो ते पेपरमध्ये तुम्ही जेव्हा लिहिता, पेपरमध्ये तुमचं सगळं जातो, मग प्रेयर केले की तुम्हाला डेलिव्हरन्स मिळतो. हालेलुया. आता इन शॉर्टमध्ये जे काही मागाशी आम्ही बघितलं त्याचं कंटिन्युएशन मी सांगते. जे फर्स्ट स्टँडर्डमध्ये शिकणारा मुलगा, जे मुलं खेळत असताना, चेअर खाली पळत असताना, डाव असं खेळताना अंधारात 1 सेकंडमध्ये चुकीच्या गोष्टी घडल्या त्याच्याबरोबर. दुसऱ्या मित्राने त्या पोरग्याला काहीतरी वाईट वागणूक दिली. तो जो फर्स्ट स्टँडर्ड असताना दिलेली गोष्टी, तो तेव्हा झालं, विसरला, तो गेला, शाळेला जाऊ लागला, तर वाटतो ना काहीतरी झालं.
तर कुणी पण कुठं पण टच करतात, काय तर म्हणा काहीतरी असं म्हणून निघून जातात, काय ते वाट बघत बसत नाही. सो तसं ते लेकरांना त्याच्या जीवनामध्ये जे झालं त्याने इझिली घेतला, त्यानं काय त्याचं काही केलं नाही. पण जेव्हा 4th स्टँडर्डला गेला, कधी 4th स्टँडर्ड, किती गॅप आहे? 3 वर्षाचा गॅप. सैतान फिरकला सुद्धा नाही त्याच्या जवळ. एखादा सैतानाने बीट टाकला जीवनामध्ये, त्याला वेळेवर येऊन तो कत्त पाणी घालतो. त्याला ऑटोमॅटिक हळूहळू येऊन त्याला कत्त पाणी घालत असतं, सोडत नाही. जोपर्यंत आम्ही स्वतः पूर्णपणे देवाला जाणून घेत नाही, आम्ही सरेंडर करत नाही, आम्ही या गोष्टींना लाथ मारत नाही, तोपर्यंत ते काम आपलं करतच असतो. जोपर्यंत आम्ही पापात आहे, आम्ही त्याच्या गुलामगिरीमध्ये आहे. जसं मी मागाशी बोललो, देवाला पण आपल्या जीवनाबद्दल सर्व माहीत आहे आणि सैतानाला पण सर्व माहीत आहे. तर सैतानाला माहीत असलं का तो म्हणतो नाही माझं आहे, हे माझं आहे, कारण माझं सीड त्याच्यामध्ये आहे, माझं बी त्याच्यामध्ये आहे, तो हे माझं आहे. आणि 3 वर्षानंतर त्या मुलग्याला परत तो कत्त पाणी घालायला आला. 4th स्टँडर्ड शिकत असताना हाताला हा मुलगा 4th स्टँडर्डचा 17 इयर्सचा मुलगा ह्याच्या प्रेमात पडला. कोण प्रेमात पडले? कुणाच्या प्रेमात पडले? कन्फ्युज आहे ना आंटी? मी ऐकलं नाही, सिस्टर ऐकलं नाही असं म्हणाला का? मुलग्याच्या प्रेमात मुलगा पडला, समजायला? मुलग्याच्या प्रेमात मुलगा पडला. हे सगळं तुमच्यासाठी वेगळं आहे, पण मी म्हणतो ना, मी प्रॅक्टिकली माझ्या जीवनात केलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, दुसरं काही सांगत नाहीये. मुलग्याच्या प्रेमात मुलगा पडला. 4th स्टँडर्ड शिकणारा मुलगा ह्यो जान काय म्हणतो, जीव की प्राण झाला त्या दुसऱ्या पोरग्याची. 17 वर्षाचा मुलगा. तो कुठे गेले की याला घेऊन जायचा, ह्याला घेऊन बसायचा, याला बरोबर म्हणजे याला लई आवडायचा. सोलमेट. सैतानाचं काम. कधी ऐकलं का असली गोष्टी? ऐकला कधी? ऐकलं तुम्ही? कोण ऐकलं का? का युथसाठी, प्रेयरसाठी मी म्हटलं ना, 2 वर्ष मी स्ट्रगल केली या मीटिंगसाठी. पास्टर स्किन्नरना कोटी कोटी धन्यवाद. मे द लॉर्ड ब्लेस हिम. असंच होत नाहीये, हा कुणाला धाडस होत नाही असं मीटिंग ठेवायला. पास्टरना समजले ग्रीन सिग्नल दिला जावा. आपल्या चर्चमध्ये 2 लेकरांना मी सांगितलं होतं लास्ट इयरमध्ये, त्यांनी बाहेर पडायला 1 वर्ष झालं. त्यांच्या तोंडात ते सिरियस वाटलं नाही त्यांना. सिस्टर काहीतरी सांगायला लागलं, ओ विल अरेंज, काही सिरियस घेतले नाही. आणि मला माहीत होतं, मी पास्टरना जर सांगितलं, पास्टरने त्याच वेळी मला परमिशन दिली असती, पण मला देवानी किंवा सैतानाने आय डोंट नो हो बोलू दिली नाही. मला माहिती आहे, मी पास्टरना किंवा सिस्टरना सांगितलं 1 मिनिटात मला परमिशन दिले असते, पण देवाचे प्लॅन्स आहे. मागच्या वर्षभरामध्ये मी 4 केसेस असले हँडल केले. किती? 4 केसेस. हा मुलगा, तुम्ही सगळे मॅच्युअर्ड आहे, मी क्लिअरली सांगायला लागलो, देवाच्या राज्यामध्ये हे पवित्र शास्त्र आहे, पण याच्यामध्ये सगळं देवाने लिहून ठेवलेलं आहे. कशासाठी लिहिलं? आणि समजून घेण्यासाठी. चर्चमध्ये उभा म्हणजे नुसतं पवित्र पवित्र बोलायचं नाही, रिअल बोलायचं आहे. त्या जीवनामध्ये घडते ते बोलायचं आहे. हा छोटं बाळ, इनोसेंट बेबी, त्याचं काही चूक नाही हो. त्याचं काही चूक होतं का? काही नाही. खेळत होता अंधारात. खुर्ची वरनं खाली येतात, खाली लपतात, वर जातात, झालं 1 मिनिटात वाईट. तो 4th स्टँडर्ड मध्ये गेल्यानंतर 17 वर्षाचा मुलगा त्या पोरग्याच्या प्रेमात पडला. तो वेडा. या मुलग्याला सोडायचं नाही, जेवायला सोडायचं नाही, त्याच्या घरी सोडायचं नाही. आणि हळूहळू या पोरगेला बायकांच्या ड्रेस घालायला आवडायला लागले, नटायला आवडायला लागले, फॅशन करायला आवडायला लागले. कसं सैतान काम करतो, कसं सैतान काम करतो लक्षात घ्या. आणि नंतर 17 वर्षाचा मुलगा तो ह्याच्या प्रेमात पडला. इतका त्याला अटॅचमेंट आहे. ज्यावेळी त्यानं मला टेस्टिमनी शेअर करत होता, तेव्हा पण ते तोंडात पाणी सुटत होतं बोलताना. मला म्हणतो, सिस्टर तुम्हाला गाण वाटायला लागलं. बाबा, ही गाण वाटण्यासारखं मी नाही आहे, मी एक देवाची सेविका आहे. तुला डेलिव्हरन्स करायची हेच माझं काम आहे. 3.5 तास मी त्या लेकराबरोबर बोलत होतो. किती तास? 3.5 तास मी त्या लेकराबरोबर बोलत होतो. वेल एज्युकेटेड हँडसम बॉय आहे तो आता. वेल एज्युकेटेड, एकदम छान. तिथं सीट झाली. त्यानंतर जरा मोठा झाला. दुसरं त्याच पद्धतीनं. नंतर लास्ट इयर पर्यंत तो मुलगा काय करायचा माहित आहे? गार्डन मध्ये जाऊन बसायचा, मुलांना लाईन मारायला. हॅलो, मुलगा मुलांना लाईन मारायला गार्डन मध्ये जाऊन बसायचा लास्ट इयर पर्यंत. मला माहिती आहे हे गोष्टी कोण बोलत नाही असली गोष्टी, पण हे ट्रू आहे, रिअल आहे. लाईन मारत
गार्डन मध्ये बसायचा. जसं कोण पण चांगला मुलगा आला त्याला अट्रॅक्शन मुलगीची पोऱ्याची, आणि मुलींचा बद्दल त्याला काहीच फरक पडत नाही. मुलींबद्दल अट्रॅक्शन नाही, काही नाही, पण मुलगा आला त्याला काहीतरी व्हायचं. शेवटी तो मुलांबरोबर होमोसेक्शुअल जे म्हणतात अकॉर्डिंग टू बायबल मोठा पाप आहे, तो ते काम करायला लागला. समजायला लागलं? चुकीचं काम. बायबल म्हणते स्त्रियांनी स्त्रियांबरोबर पुरुषांनी पुरुषांना संबंध ठेवायचा नाही, पाप आहे. ते पाप तो करायला लागला. गार्डन मध्ये फिरायचं, मुलं यायचे तसले, त्यांच्यामध्ये कुठेतरी सैतान टाकलेलं असतं ना बी, तसले बरोबर ते जमायचे आणि त्यांचा पाप व्हायचा, आणि तो त्यातच वेडा. आणि हा मुलगा साधा नाहीये, बायबल कॉलेज केलेला पोरगा, बिलीवर पोरगा, देवाच्या मध्ये वाढणारा पोरगा, देव मध्ये हाय म्हणलेला पोरगा. का तुम्हाला सांगतो मी स्ट्रिक्टली, बी केअरफुल. डोंगीपणा करू नका प्रभूमध्ये. प्रभूमध्ये डोंगीपणा केला ना असा पडतो की नाही सैतान, तुम्हाला कुठलंच राहणार नाही. प्रभूमध्ये राहिलेला मुलगा, बायबल स्टडी बायबल कॉलेज केलेला, 3 वर्षाचा कोर्स केलेला मुलगा, सेवा करायला जाणारा मुलगा, ह्याच्यामध्ये आत्मा रात्रभर तो फिरत असतो. घरला येत नाही, काही त्याला फरक पडत नाही. देवाची कृपा आहे. मागच्या वर्षी 3.5 तास मी त्या पोरगीबरोबर फोनवर बोललो. माझी मिनिस्ट्री फोनवर असतं खूप. मी व्यक्ती कुणाला जास्त भेटू शकत नाही, पूर्ण जगात माझी कॉन्टॅक्ट आहे, देवाला गौरव. हालेलुया. आणि भरपूर प्रकारची यूथ आणि मुलं तरी मला आई मा शिवाय बोलत नाही, एवढी लव करतात सगळी. ते मुलग्याला 3.5 तास प्रेयर केली, त्याला सगळं ऐकून घेतली त्याची. तो असं बोलत होता, मी फार थकलेलो होतो. दुपारशिवाय फास्टिंग पिरियड मधून आलो होतो, जरासा डुलकी घ्यायची म्हणून फोन आला. म्हटलं सिस्टर तुम्ही रेस्ट घेताय की? म्हटलं बाबा माझं रेस्टची काळजी करू नको, मला तुझी काळजी. तू बोल. 3.5 तास मी बाहेर गॅलरीत बसलो होतो आमच्या इकडे घरात, जुन्या घरात. मलाच माहिती 7:30 वाजलेला, दुपारी बसलो. म्हटलं तू बोल, आज वेळ तुझ्यासाठी आहे. त्याला सगळं कबूल करायला लावलं, सगळं त्यांना बोलला, एक एक गोष्ट कधी घडलं, कसं घडलं. आणि ह्या गोष्टी घडत असताना इजडे असतात ना, त्यांच्या संपर्कात गेला तो. एक चांगला मुलगा, एक वेल एज्युकेटेड चांगला पोरगा, इजडे त्यांच्या संपर्कात गेला. तिथं त्यांच्या बरोबर काहीतरी वाईट करायला लागला. सगळं करतो, जाईल तिकडं पोरं त्याच्याकडे वाईट नाही. जर काही चांगली पोरगी आले की लाईन मारतात की नाही सगळी? हा, मारतात की नाही? तुम्ही लय चांगले लोक, तुम्ही कुणाला बघत नाही, किती छान होता, मारतात. पण ह्यो पोरगा कुठं पण गेले की सगळी मुलाला लाईन मारायचे. पोरगेला स्पिरिट जे बी लहान असताना 1st स्टँडर्ड मध्ये असताना टाकलेली बी, त्याला पण माहित होतं एवढं असं वाढेल की काय. देवाच्या कृपा त्याला डेलिव्हरन्स मिळाला. हालेलुया, हालेलुया. नेबर्स मध्ये सांगितलेलं, रिलेटिव्स मध्ये सांगितलेलं. रिलेटिव्स काय सगळे चांगले असतात का? चांगले असतात का? नाही. जे काही लोकांच्या समोर तुमच्याशी वागत नाही, मागे वागल्यात, हे पाप आहे. कळालं? सर्वांच्या समोर तुमच्याशी कसं वागतात, माघारी कसं वागतात, हे पाप आहे. तुमचा हात धरताना कसं धरतात, तुम्हाला कुठल्या प्रकारे स्पर्श करतात, कुठल्या प्रकारे तुमची भाषा बोलतात, बघण्याची नजर कशी असते, वेगवेगळ्या प्रकारची पाप आहे. समजलं? सो हा पापाचे वेगवेगळ्या प्रकार आहे. आणि नेबर्स मध्ये पाप म्हटलं ना, 10 वर्षाची मुलगी शेजारची घरी जायची, फॅमिली रिलेटिव्ह फ्रेंड्स असतात ना, मी भाजी काय केलंय, तू भाजी काय केली, मी भाकरी केलं, मी तो चपाती केली, हे तू घे मला दे, असतात ना नेबर्स. आता नाही, आता सगळं बंद आहे, पण पूर्वी लय होत आहे. ही मुलगी काही साधी नाही आहे, ख्रिश्चन फॅमिली मधली मुलगी आहे, वेल एज्युकेटेड फॅमिली मधली मुलगी आहे. मम्मी पप्पा आहेत, भाऊ बहिणी आहेत, भरपूर लोक आहेत, खूप चांगला मोठा फॅमिली आहे. आणि ह्या मुलगीला माहित नाही, शेजारच्या घरामध्ये घ्यायला गेले 17 वर्षाचा मुलग्याने त्या पोरगीला स्पर्श केला, त्याच्या विरुद्ध वाईट वागला. ती घाबरली, घरी कुणाला सांगितली नाही, पण तिथं जायची पण बंद केली नाही. समजायला? कुणाला सांगितले पण नाही, तिथं जायची पण बंद केली नाही. जायला लागली, जायला सवय झाली आता शरीराला, आता आवड झाली त्या गोष्टी. तो मुलगा ही जी गेली की त्याचं सुरूच होता, त्यांना ह्या पोरगीवर अत्याचार करायचा, ह्याला पण मजा वाटायचा.
आता तो आपल्या मित्राला सांगितला, अरे रे अशी पोरगी येते रे माझ्या घरात नेबस आहे आणि असं ते ना काय केलं, आपल्या मित्राला घेऊन आला. आता एक सोडून दोघी त्या मुलगीला. कॅन यू इमॅजिन सैतान कसं काम करतो? ऐका, आम्ही काय म्हणतो, नाही असं चाललं आता कुणाला सांगायचं, काय करायचं, राहू दे, त्यातच मला राहायचंय, अजिबात नाही, त्यात बाहेर पडायचंय. बाहेर पडायसाठीच मीटिंग आहे. काय पण वाईट तुझ्या जीवनामध्ये घडलेलं असू दे, किती पण वाईट असू दे, त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे. जीसस इज द वे. येशू मार्ग आहे. काय पण किती पण वाईट असू दे. या मुलगीला 17 वर्षाचा मुलगा म्हणता तो त्याचा फ्रेंडला आणला, फ्रेंड बरोबर दोघे पण या मुलगी बरोबर अत्याचार करायला लागले. ह्याला पण मजा वाटायला लागली. चालली नंतर त्या लोकांनी घर बदलले, तिथून घर सोडून दुसऱ्याकडे गेले. आता यांचे कॉन्टॅक्ट संपली, हे तुटलं संबंध. आता पाहुणे शेजारी तिकडे येऊन काय करू शकणार नाही ना. पण सैतानाला माहिती आहे, जी बी टाकलं ना तो लई काळजी घेतो. कुठला ना कुठल्या रूपात त्या टाइमला तुम्हाला न्यूट्रिशन पाहिजे, व्हायटमिन्स पाहिजे, पाणी पाहिजे, चिकन पाहिजे, बरोबर त्याच्याने प्रोव्हाइड करतो त्या वेळेला. नंतर ह्या मुलगी जिथं त्याने घर सोडून दुसऱ्याकडे गेले, आता रिलेटिव्स, मामा म्हणणारे, काका म्हणणारे. हॅलो, काका कोण असेल? बाबा ना. आताची काका बाबा आहेत का? आताची मुली बाबाकडे सेफ नाही आहेत. बाकीची काय समजा मी काय बोलायलो? माझ्या लेकरांना कुणाला तरी कटकत असेल, वाईट वाटतं, प्लीज स्टँड अप, मला बोला, डायरेक्ट विचारा काय प्रश्न असेल तर. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक मी बोलायला लागलो. मी बरं सांगतो, जगात तुम्हाला कुठं मिळणार नाही, जगामध्ये कोणी या टीचिंग देणार नाही. आणि मी टीचिंग म्हणून देत नाही, मी प्रॅक्टिकली माझ्या जीवनामध्ये जे आलं, आणि मला माहिती आहे हे रूट्स असताना ना येताच त्याला ब्रेक करायचं आहे, त्याला जाड होऊन त्याला फळं वाढू द्यायची नाही आहे. ते फळं झालं, ते फळं भरपूर लोकांना तो चारणार, तुमच्याद्वारे भरपूर लोकांचा जीवन नाश करणार तो. म्हणून इथं मला त्याला उपसून फेकायचं, कट करायचं, रूट सगळं त्याला उपसून फेकायचं. त्या मुलगी बघता इकडं झालं. आता पाहुणे मामा येतो, पप्पी देतो आणि काहीतरी करतो, तर काय सांगणार? आईला सांगणार तुझं भावाने अशी केली म्हणून? हॅलो, सांगणार? कुणाला बोलणार? तिथं पण ते घडत गेला पाप, ती तसंच वाईट होत गेला. पाहुण्यांमध्ये झालं. आता जे बोललं ते व्हेरी इम्पॉर्टंट आहे. नंतर ती मुलगी बिलीव्हर झाली. थोड्या दिवसांनी ते एका चर्चला जाऊ लागली. एक अनॉइंटेड पास्टर, चर्चमधले अनॉइंटेड पास्टर, इतकं वचन चांगलं शिकवणारे, खूप चांगले पास्टर, अनॉइंटेड पास्टर त्यांच्या तावडीत सापडले. तिकडे गेल्याने त्यांना काय म्हणते, कन्फेस करायला लागतो ना. जेव्हा बिलीव्हर झाल्यानंतर पहिला हे नावासाठी ख्रिश्चन होते, आता बिलीव्हर झाली. मग बिलीव्हर झाले, त्याच्या मनात असं आलं की माझ्या जीवनाला कुणाला तरी सांगावं. एक त्यांच्या पास्टरांकडे गेली. ती पास्टरच्या वडिलांपेक्षा मोठे वयाचे. कुणाच्या वयापेक्षा? या मुलगीच्या पप्पांच्या वयापेक्षा मोठे वयाचे पास्टर. सो ही मुलगी काय केली, ते पास्टरांकडे गेली आणि पास्टरांना सगळं सांगितले, पास्टर माझी ना तसं झालं हो, तसं झालं हो. लहानपणापासून 10 इयर्सची मुलगी असताना जे जे झालं त्यानं आपलं सगळं मनोरथ पास्टरांना सांगितलं आणि काली पडून रडायला लागली, लोळायला लागली. मुलगीच्या बाजूने काय चूक केली का? नाही. त्याने कन्फ्युज केली, त्यातून त्याला बाहेर पडायचं होतं. सैतान एवढं वाईट आहे, जे पास्टरांना सांगितले त्या माणसांचीच नजर त्यावर आली. आता कॅन यू इमॅजिन? लांबचं नाही, आपल्या जवळपासचे गावातले आहेत. आज पण लय मिरवतात ते पास्टर. आज पण तो माणूस मिरवायला लागला. मी प्रेयर, त्यांना बघितलं की मी प्रेयर करतो, देवा या माणसापासून या लोकांना वाचव. म्हातारे आहेत आता, म्हातारे. हालेलुया. त्या मुलगीला 14 वर्षाची मुलगी कन्फेस करायला पास्टरांकडे गेली. त्यांना संदेश साधले. मोर दॅन 14 इयर्स त्या पोरगीवर हॅरॅसमेंट केले त्या पास्टर. त्यांना बायको आहे, त्यांना मुलं आहेत. बाईक पास्टरांना आता काय म्हणाल तुम्ही? बिलीव्हर पास्टर, चर्चमधले पास्टर, चांगला संदेश देणारा पास्टर. आज सुद्धा फेमस आहे तो माणूस, आज सुद्धा फेमस आहे. काय म्हणणार तुम्ही या गोष्टींना? 10 वर्षाची मुलगी, पोरगीचा काय चूक होता हो? त्याने काय चूक केली का? त्याचे काय पाप होतं का? त्याने काय वाईट केली का? सवय झाली म्हणून त्याला खत पाणी ही पण गाठली, ही तिचा पाप आहे. त्या माणसाने जवळपास 14 वर्ष त्या मुलगीला
एवढा त्रास दिली, एवढा त्रास दिली. पाप हा वाईट आहे प्रिया. जे स्पायडरचं हे असतं ना, वेब कसं असतं ते जाळी, थोडं 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 करता 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 ते एकदम घर बांधते मस्तपैकी. त्यात अडकलं की बाहेर सुटत नाही, सुटू शकत नाही. या मुलगीला त्यानं गुरफडून 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 त्यामध्ये असा दाबून ठेवला. त्याला बोलू द्यायचं नाही, त्या मुलगीला लग्न करू द्यायचं नाही. ती पण आता ही लहान 10 वर्षाची असताना त्याला या गोष्टी आवडायला लागलेल्या ना, ह्याला मजा वाटायला लागली सगळ्या गोष्टी. मंदिरामध्ये चर्चमध्ये पाप, आणि स्टेजवर यायच्या, स्तुती आराधना लीड करायच्या, हे पुलपिटवर उभा राहून मेसेज द्यायच्या. ती मुलगी त्यांना म्हणायची, म्हणे पास्टर आपण चुकायला लागलो आणि कम्युनियन घ्यायला लागलो, कम्युनियन द्यायला लागलो. कम्युनियन काय नाही, रिपेंट करायचं आणि घ्यायचं. समजा ना मी काय बोललो, बी केअरफुल. मला माहिती आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय नाही गोष्टी घडलेल्या आहेत, कुठं ना कुठं तरी कुणीतरी तुमच्या जीवनामध्ये वाईट केलेलं आहे. ते कन्फेस करून करून त्या मुलगी सांगितले. शेवटी नंतर त्या लेकराला काय काय कसं तरी त्यांच्या जवळच्या लोकांनी मध्ये पडून लग्न झालं. काय झालं, पास्टर लग्न पण होऊ द्यायचे नाही. घरची लोकांना लय विश्वास ना पास्टरवर. स्थळ आले की पास्टर, स्थळ आले बघा किंवा पास्टर जरा. पास्टर कशाला लग्न लावून देईल गो, लावून देतील कायला. सगळं त्याने पॅरेंट्स त्याला विचारायचे, पास्टर बघा व स्थळ आले. नाही नाही नाही, तो चांगला नाही, पोरगा ही चांगला नाही, ते लई लांब आहे, जवळ आहे, असं आहे, लग्न होऊ द्यायचे नाही. असंच करत 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 त्या मुलगी शेवटी त्याच्या जवळच्या एका बाईने, एका त्याच्या घरच्या एका व्यक्तीने म्हटले, बंद कर का तुझी नाटक आणि चल लग्न कर, आता चल लग्न कर. ज्यावेळी त्याने एक पाऊल उचललं आणि लग्न केले व्यवस्थित, तिथं पण पापाची रूट जात नाही. ती आता फिजिकली करत नाही, मेंटली इमोशनली पापात आहे. जिथे तुमची कनेक्शन आहे ते रूट्स बरोबर ते तुम्हाला सोडत नाही. तुम्ही काय करत नाही, पण तुमचं अटॅचमेंट आहे त्या गोष्टींकडे, तुमच्या विचारामध्ये त्या गोष्टी आहे, तुमच्या कृत्यांमध्ये त्या गोष्टी आहे, तुमच्या स्वप्नांमध्ये आहे, नाश करते. त्यानंतर त्या मुलगीसाठी प्रेयर केली. लास्ट त्याला पूर्ण डेलिव्हरन्स मिळाला. ती अशी रडत होती आणि ती पण बोलली नाही मला. मी प्रेयर करते, सारखं आजारी पडायची, सारखं आजारी. एक दिवस मी प्रेयर करत होतो, म्हटलं देवा काय, म्हटलं असं क्रिटिकल कंडिशनमध्ये होती ती. कोल्हापूरला आली तेव्हा डेलिव्हरन्स मिळाला त्याला, बरं झाली. आणि ॲज युजली परत हाय तसं काय ना काय आजारी, काय ना काय त्रास. मी म्हटलं देवा ही आजारीचं रिझन काय आहे, कारण काय आहे. त्या देवाने म्हणे त्याच्या जीवनामध्ये सिक्रेट सीन आहे. काय म्हटलं, गुप्त पाप आहे. तेव्हा त्याला म्हटलं, त्याला मी डायरेक्टली म्हटलं, लेकरा म्हटलं तुझ्या जीवनामध्ये सिक्रेट सीन आहे ते कन्फेस कर. शॉक, त्याला धक्का बसला. ती म्हटली कसं सांगू. म्हणजे सिस्टर प्लीज, म्हटलं मी उद्या सांगतो, आता मला होत नाही म्हणाल्या, मला बोलायला पण होईना, मी उद्या सांगतो. म्हटलं टेक इट ट्राय, पण तुला डेलिव्हरीची सक्त गरज आहे, तू बोल. दुसऱ्या दिवशी त्या मुलगीने मला कॉल केली. परत हिस्ट्री व 10 वर्षापासून 9, 34, 36, 37, 38, 40 इयर्सपर्यंत. केवढ्या वर्षाची स्टोरी आहे. सगळं फोनवर A to Z, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. म्हणून तुम्हाला पेपर आणि पेन दिली आज लिहायला. सगळं स्टोरी त्यांना सांगितली, प्रेयर केली पूर्ण डे. म्हटलं माझ्या आयुष्यात मला एवढं फ्रीडम कधी वाटलं नाही, एवढं मला समाधान वाटलं नाही. निवांत झोपली त्या दिवशी. आणि एक माणूस घरामध्ये रिलेटिव्स, लहान बाळ काहीच माहीत नाही, लहान बाळ काहीच माहीत नाही, निर्दोष लेकरं. कुणीतरी घरामध्ये वाईट वागवले, त्याला वाईट वागवले, ते वाढत चालले. ते एक दिवस नाही, आता घरची लोक म्हणलं की सुरूच असते ना प्रोग्राम. त्यामध्ये तो वाढत वाढत गेला, वाढत वाढत गेला, मोठा झाला. जसं मी मागाशी म्हटलं होमोसेक्शुअल. तो माणूस पण स्वतः तेच काम करायला लागला, मुलांबरोबर तेच काम करायला लागला. ही इज ऑल्सो व्हेरी फेमस पर्सन. खूप मोठा माणूस आहे, साधा माणूस नाही आहे. प्रभूमधला चष्मातले माणूस. लक्षात घे, मी बाहेरची बोलत नाही तुम्हाला, मी बाहेरची इकडची तिकडची काही सांगत नाही. आतल्या गोष्टी सांगायला लागलो तुम्हाला यासाठी की तुम्ही अलर्ट व्हावा, तुम्ही वाचावा. ते रोज तुमच्या जीवनामध्ये त्याला कथपाने घालू नका, त्यातून बाहेर पडा. एवढा वाईट तो माणूस पण त्याच गोष्टींमध्ये 12 महिने आजारी, 12 महिने काही ना काय. सेम जसा व्यभिचार करतात ना, वेश्या असतात ना, वेश्या करतात ना, वेश्या बायका, त्या पद्धतीनं हा माणूस पुरुषांबरोबर वेश्यागिरी करायला लागला. मेन टू मेन पाप. कुणाला माहित नाही, कानोकान खबर माहित नाही. आरामात जगतात, आरामात फिरतात, खात्यात, चालतात, बिरतात, सगळं करायला.
पण देवाची कृपा, त्यांना पण लास्ट डेलिव्हरन्स मिळाला. मध्यंतरी मला भेटले होते, ते मला म्हणत होते, तुम्ही माझ्या जीवनामध्ये काय केलं तुम्हाला माहित नाही. हालेलुया. म्हटलं मी काय नाही बाबा. ते म्हटलं देव पहिला, त्यानंतर तुम्ही माझ्या जीवनामध्ये आहे. मला तुम्ही त्या नरकातून वाचवलं, त्या पापातून तुम्ही मला वाचवलं. हालेलुया. बाहेर असतात ते, दुसऱ्या गावात असतात. काय सांगायला लागलो, आत असलेले लोक जे छोट्या छोट्या गोष्टी सुरुवातीला पडलेल्या आहेत, त्याने काय केले, कट केले नाही. काय तुमच्या जीवनामध्ये घाबरू नका, सांगा. आता मी म्हणणार पास्टरना सांगायला गेली ते गोष्ट, हे पण प्रॉब्लेम आहे. अडवा बाबा, सैतानाला अडवा, रेसिस्ट द डेव्हिल. तो पडून जाईल तुमच्याकडून. काय लोकांना त्याच गुलामगिरीमध्ये, एखादं जीवनामध्ये काहीतरी गोष्टी घडलेल्या असते, त्यामध्ये दाबून तुम्ही बघत आहे ना, कधी आजारी, 12 महिने आजारी, 12 महिने टेन्शन, 12 महिने काय ना काय गोष्टीमध्ये असतात, बाहेर पडतात. स्पष्टपणे परमेश्वराचं वचन सांगतं. कितीतरी प्रकार, मुली स्वतःच्या घरात सेफ नाही आहेत, स्वतःच्या मुली बाबाकडे सेफ नाही आहेत, हे पण गोष्टी आहेत. म्हटलं ना, जॉयस मेयर स्वतःच्या बाबाने 16 वर्षाची पण त्याला हरास करत होते. स्वतःचे पप्पा बिचारी उभा राहिली, शेवटी जिंकली. त्यातच राहिलं तर आणि हरासमेंट आहे. कितीतरी वर्षाचं जीवन त्यामध्ये गेला. परत सांगतो, कुठलीही मनुष्य असू दे, कुणी तुम्हाला सोडून दुसरा कुणीही तुमच्या जीवनामध्ये वाईट पद्धतीने वागत असतील, बी केअरफुल. उभा राहा आज आणि ईश्वराला सांगा, मला यातून बाहेर पडायचं, मला डेलिव्हरन्स पाहिजे. कुणी असं, मी सांगतो ना मुलं सेफ आहे, ना मुली सेफ आहे, कुणी सेफ नाही. सगळ्यांना आपल्या परीने सैतान कुठं ना कुठं काम करत आहे. कुठल्याही प्रकारे, कुठल्याही तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी असू दे, काय लोक प्रेझेंटमध्ये पण असतील आणि परत कंटिन्यू त्या गोष्टी घडत नाही, हे पण लक्षात घ्या. कंटिन्यू त्या गोष्टी घडत नाही. अचानक फर्स्ट स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड, मग कॉलेजमध्ये, मग मास्टर करताना, नंतर रोज. समजायला इमिडिएटली काय होत नाही, रोज तुम्हाला होत नाही बाबा, त्याला रेसिस्ट करायला. आणि ह्या गोष्टीमुळे काय मुलं डिप्रेशनमध्ये आहेत, त्यांना भीती वाटते काय लोकांची, काय स्पर्शाची त्यांना भीती वाटते. काय लोकांना बाहेर पण बाहेर पडू शकत नाही, कारण त्यांना भीती वाटते की मला पुढं काय म्हणणार, पुढं मला काय करणार, मी जरी बाहेर पडलं मला हे सोडतील का, सगळ्यांना सांगतील. हा एक भीती वेगवेगळ्या पद्धतीची आहे ना. सगळ्या गोष्टी परमेश्वर स्पष्टपणे म्हणत आहे, देवाला तुमच्या सर्व गोष्टी माहित आहे, सैतानला पण सर्व गोष्टी माहित आहे. जर देवाला माहिती आहे, तुम्ही समर्पण केलं, देवा मला शक्ती दे, मला उभा कर, नक्की तो तुम्हाला हातात घेऊन तुमचं सगळं वाईट. परत सांगते, हे सगळे इनोसेंट आहेत, कुणी मुद्दामून कुणी केले नाहीत. कुणी केलं का स्वतःहून? सीड पहिला सैतान टाकले, नंतर यांनी कतपाणी काढली, ते नंतर आहे. पण स्टार्ट केले सैतानाकडून झालेल्या गोष्टी आहेत. जेव्हा कुणीही असू दे, तिथं थांबून त्याला धमकवतात, त्याला स्टॉप करतात, देवबाप्पा नक्की तुम्हाला डेलिव्हरन्स देणार. काय मुलांना अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, झोपले की वाईट स्वप्न पडतात, कायम भीती, दडपण. आणि एक मुलगी तर मी स्वप्न असं पण आय थिंक 2024 मध्ये एक मुलीचं डेलिव्हरन्स मिळालं. ही तरी आणखी भयानक गोष्ट, बट आय कॅन शेअर विथ यू, तुम्हाला सांगू शकतो. वेल एज्युकेटेड मुलगी, खूप सुशिक्षित, चांगली पोरगी, एकदम छान, चांगल्या फॅमिली बॅकग्राऊंडमधली पोरगी आहे. आणि एक दिवस त्यांच्या आंटीचा मला कॉल आला, म्हणलं सिस्टर असं माझ्या काय म्हणतात जाऊबाईची मुलगी आहे, त्यासाठी मी प्रेयर करा. मी म्हटलं काय प्रॉब्लेम आहे, त्याला नंबर द्या. म्हटलं मला काय, मी काय एवढं स्पेशल माझा नंबर काय नाही, माझा नंबर पब्लिक आहे, कारण माझा नंबर कुणी पण घ्या, कुणाला पण द्या, काय पण करा, ओनली फॉर प्रेयर्स, काय प्रॉब्लेम नाही. सो मी म्हटलं द्या म्हटलं माझा नंबर त्यांना आणि त्याला फोन करायला सांगा. आणि ती बाई काय केली, दुसऱ्या दिवशी आय थिंक 2-3 दिवसांनी त्यांच्या घरी गेली, त्या पोरगीच्या घरला, आणि फोन मला लावला. मी म्हटलं काय झालं, म्हटलं सिस्टर मी इथे आलो, म्हटलं त्या मुलगीला द्या. ती मुलगीला दिली. त्याला म्हटलं बाळ तुला काय होते, तर ती म्हटली मला वाईट स्वप्न पडतात, भीती वाटते रात्रीची. इन्स्टंट पवित्र आत्म्याने मला दाखवला, ही स्वप्न बिप्न काही नाही, रियालिटी आहे. हॅलो, ही स्वप्न बिप्न काही नाही आहे, रियालिटी आहे. मग मी त्याला सांगितलं बाळ तुझ्या जीवनामध्ये असं काहीतरी घडलं. ती म्हटलं सिस्टर प्लीज स्टॉप करा म्हटलं.
ती म्हटली प्लीज सिस्टर काय बोलू नका, स्टॉप करा. त्याला समजलं मी काय बोलणार आहे. ती म्हटली प्लीज सिस्टर थांबा म्हटली. मी हॉलमध्ये बसलो म्हटले. माझे सगळे पाहुणे घरातले सगळे खानदानमधले लोक आल्यात, सगळे हॉलमध्ये बसलेले आहेत. कशासाठी? की ह्याला प्रॉब्लेम होतो कधीतरी 3-4 महिन्यांनी एकदा असं त्याला त्रास होतो आणि महिनाभर ती आजारी पडते. पूर्ण महिनाभर बेडरिडन असते, ती काही करू शकत नाही. त्यानंतर ती म्हटली सगळी पाहुणे येऊन बसल्या, सगळी त्या सिस्टर प्लीज म्हटलं तू पटकन तुझ्या रूममध्ये चल, त्याला सगळे तुझ्या रूममध्ये चल. ती म्हटली 1 मिनिट सिस्टर. म्हटलं पळत पळत आपल्या बेडरूममध्ये गेली. लई श्रीमंत लोक, लई श्रीमंत, ख्रिश्चन, लई फेमस लोक, वेल एज्युकेटेड मुलगी, साधं नाही. जेव्हा आपल्या रूममध्ये गेली म्हटलं दार बंद कर. दार बंद केली तेव्हा मी त्याला सांगितलं जे तू लोकांना मोहात टाकायला किंवा पसवा लागलेस, हे काय ते स्वप्न बिप्न असं काही नाही, रिअल होतं तुझ्या जीवनामध्ये. घाबरली, ती घाबरली. येस सिस्टर म्हटलं. हाऊ डू यू नो? तुला काय वाटतं? म्हटलं माझा बाबा मेलेला आहे. हां, माझा बाबा मेलेला आहे. म्हटलं माझ्या बाबाला सर्व काही माहीत आहे. आता मला सांग म्हटलं तुझ्या जीवनामध्ये काय होतो? माझ्या लेकरांना पाय का जे जमीन तुझ्या सरकेल. ती मुलगी आपल्या बेडरूममध्ये रोज जाऊन झोपतात ना लोक, रोज जातात ना, वैयक्तिक सगळ्यांचा सिंगल बेडरूम्स असतात. ती रोज आपल्या बेडरूममध्ये जाऊन झोपायची. पण रोज जाता त्याला भीती एक मनामध्ये, रोज मनामध्ये एक दडपण येते, भीती वाटते जायला तेव्हा. दर 2-3 महिन्यांनी एकदा असंच घाबरत घाबरत रूममध्ये गेली आणि दार बंद करायच्या आधी कुणीतरी दार बंद करतात. त्याच्या बेडरूममध्ये, बेडरूम असते वरती, मोठा बंगला, त्याच्या वैयक्तिक बेडरूममध्ये. जेव्हा ते बेडरूममध्ये गेले कुणीतरी दार बंद करतात, त्याला उचलून बेडवर फेकून देतात. कोण दिसत नाही. हल्लू काय म्हटलं, पाय त्यांची जमीन सारखी. विचार करायला ना कोण असेल. कोणी माणूस दिसत नाही, कुणी दिसत नाही, मला त्याला पूर्ण सेन्स होतं कुणी तर त्याला धरल्यात आणि उचलून बेडवर फेकतात. नुसतं बेडवर फेकत नाही, त्याला रेप करतात. मुलगी, वेल एज्युकेटेड मुलगी, देवामधली राहणारी मुलगी, आणि एव्हरी 3-4 मंथ्सला एकदा ही गोष्टी घडतेच. आणि त्याला माहित नाही कधी घडणार. ही रोज ते दचकून असते, भीतीमध्येच असते आपल्या रूममध्ये. कुणाला सांगणार या गोष्टी? सांगू शकते कुणाला घरात? चांगली पोरगी आई बापाला असं येते मला कोणतरी करतात म्हणजे कुणाला पटेल का? 2-3 महिन्यांनी एकदा असं झाल्यानंतर ती 1 महिना बिछाणामध्ये खेळून असते, ती उठू पण शकत नाही. पूर्ण बेडरिडन होती. हेल्दी पोरगी, चांगली पोरगी, पण 1 महिना ते बिछाणावरनं उठू शकत नाही, असं त्याला त्रास होतो. 1 महिना पूर्ण बेडमध्ये पडून असते. त्यावेळी त्या मुलगीला मी एक म्हटलं, ती तर अनमॅरिड आहे बरोबर, अनमॅरिड मुलगी होती. म्हटलं त्यानं काय काय मला सांगितले, असं होतं, ते तसं होतं, हे असं होतं. म्हटलं तू जर अनमॅरिड, तुला हे सगळं कसं माहित? हे सगळं तुला कसं माहित? मग स्टोरी आली बाहेर. कुठल्या तरी मुलग्याशी ती लव केली होती. तरुणपणामध्ये लव होतो ना, आता लव राहिलेला नाहीये. आता लव म्हणजे नुसतं फ्लॅश. त्याला एका मुलगीबरोबर लव झाला होता. लव झाल्यानंतर त्या दोघांनी सगळं केलं विदाऊट लग्नाचं. सगळं त्यांचं झालं. त्यानंतर त्या मुलगी अलर्ट झाली, म्हटली हा पोरगा माझ्यासाठी नाही. सगळं झाल्यानंतर हालेलुया, लाईफ व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कुठं पण जाऊन स्वतःला देऊ नका. पवित्र संबंध आहे लग्न. त्या मुलगीने काय केली, सगळं यांचं झालं. मग ही अलर्ट झाली, म्हटले हे पोरगा माझ्यासाठी नाही आहे. मग पाठीमाग गेली, नाही म्हटली तुझं आणि माझं लग्न बिग्न काय नको बाबा, तुझं तू बघ, मी माझं बी बघतो. कॉम्प्रोमाइज केलं, सेपरेट झाले दोघे पण झालं. पण जे सीड त्याच्यामध्ये सैतानाने टाकलं ते गेलेलं नाहीये. समजलं मी काय बोलते? फ्लॅशली जरी ती मुलगी त्या पोरग्या बाबा संबंधात नाहीये, त्याला ती ब्रेक केली, त्यातून ती बाहेर पडली. पण जे फ्लॅश आहे, जे सोल आहे, ते अटॅच आहे. ज्या वेळी 2-3 महिन्याने त्या मुलगीला त्याची आठवण यायचं, बाबा तयार सैतान.
त्या पोरगीची जी संबंधच नाही आता. तो त्याच्यापर्यंत दुसऱ्या ठिकाणी, ही याच्यापर्यंत दुसऱ्या ठिकाणी आहे. पण जे सीड सैतान त्याच्या जीवनामध्ये गाठलेला आहे, तो सीड ज्या ज्या वेळी त्याला फ्लॅश मध्ये आठवण आली किंवा माइंड मध्ये त्याची आठवण आली, तो ऑटोमॅटिक त्या रात्री त्या घरात यायचं, त्याला उचलून दार बंद करायचं आणि त्याला पाहिजे ते करून तो जायचं. आणि 1 महिना आजारी. त्यावेळी त्या मुलगीला म्हटलं, वैयक्तिक भेटलो पण नव्हतं, फोनवरच, हे सगळं मिनिस्ट्रीमध्ये फोनवर होतं. त्या मुलगीला म्हटलं, जे काही तुझ्या जीवनामध्ये झालं आज पश्चाताप कर, ते बाबा तुला नक्की डेलिव्हरन्स देणार. लेकरांना मला पटणार नाही. त्याला फोनवरच प्रेयर केली, त्याला पूर्ण डेलिव्हरन्स मिळाला. आज ती मुलगी सेवा करते. काय करते? सेवा करते, मिनिस्ट्री करते, यूथमध्ये ती सेवा करते. जबरदस्त मिनिस्ट्री आहे त्याची. काय सांगायला लागलो? तुम्ही देवाच्या सैन्यातलं लेकरं आहात. मोठ्या कामासाठी देवाने आम्हाला निवडलेलं आहे. मोठ्या कामासाठी देवाने तुम्हाला योजलेलं आहे. पण सैतान काय करायला लागले? तुम्हाला ते करू देत नाहीये. कुठलं तरी प्रकारात चुकीचं सीड तुमच्यामध्ये घालून तुमचं जीवन उद्ध्वस्त करायला बघत आहे. तुमचं जीवन नाश करायला बघत आहे. कुठले पण प्रकारचे असू दे, कुठले पण. तुमचं चूक नाहीये बऱ्याच गोष्टींमध्ये, तुमचं चूक नाहीये. त्या गोष्टीमध्ये सगळे यांचं वैयक्तिक चूक नाहीये. रेअरली कुठंतरी ते स्वतः नंतर त्यांनी रेस्पॉन्स दिले, चूक आहे. आणि विशेष करून जे प्रभूमध्ये प्रेझ वर्शिप करणारे लोक, मिनिस्ट्री करणारे लोक आहात, बी केअरफुल. MTSL खूप दंगा करते, खूप आवाज येतो. चावीखाली भरायला ठेवा की गागर बिगर काहीतरी. भरलेला भांडा आवाज करत नाही. रिकामी, तुम्ही रिकामी राहू नका आणि स्टेजवर उभा राहू नका. देवाचं वचनाने भरून राहा. लई नुकसान होतं तुम्ही जर अर्धवट राहिला तर, लई वाईट होतो. जसं मी मागाशी बोलला, देवावर तुम्ही प्रेम करा, येजावर प्रेम करा, वचनावर प्रेम करा, वचनामध्ये वाढा. देवबापांनी जसं बोललंय, तो चांगलं, तो सर्व काही चांगलं करणार. तुम्ही कुठल्या गोष्टी चिंता करणार, माझं करिअर कसं होईल, माझं शिक्षण कसं होईल, माझं नोकरी काय होईल, कुठली चोरा मिळेल, कुठला चोरी मिळेल, काही चिंता करू नका. देवबापा योग्य वेळेमध्ये सर्व काही ठीक करणार, व्यवस्थित करणार. कळत ना कळत तुमच्या जीवनामध्ये जे सैतानाने पेरलेलं बी आहेत, ह्याला उपसून टाकणे सक्त गरजेचं आहे. सक्त गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारे असू दे, काहीही असू दे. म्हणून म्हटलं ना, एकेकाला कन्फ्युज करून मला करायला वेळ लागणार. सो पेपरमध्ये तुमच्या जीवनामध्ये जे झालं, लहान असताना झालं, कुणी वाईट प्रकारे तुम्हाला स्पर्श केले, वाईट प्रकारे तुमच्याशी बोलले, वाईट प्रकारे वागवले, काहीतरी त्रास दिले, तुम्हाला सोडून दिले, काही पण असू दे, तुम्ही त्या पेपरमध्ये लिहिलं, शॉर्टकटमध्ये लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मी तुमच्यासाठी विशेष प्रेयर करणार आहे. समजलं सर्व? कितीतरी प्रकारे सैतान आज बसवत आहे. सगळे निर्दोष होते. छोटं बाळ, त्याला काहीच माहिती नाही, फर्स्ट स्टँडर्डचा मुलगा, असं त्याला वाईट केला तर तो भटकायचा, त्याला घर माहीत नाही, काय माहीत नाही, नुसतं फिरत राहायचं. ते मुलगी 12 महिने आजारी, 10 वर्षाची मुलगी असताना झालेल्या गोष्टी, 10-12 महिने. आणि बरेच घरांमध्ये स्वतःच्या फॅमिलीमध्ये पण मुलं सेफ नाही आहेत. हालेलुया. तुमच्या लाईफमध्ये कुठल्याही प्रकारे तुम्ही जर कुठल्या संकटातून गेला असाल, ही इज गुड, ही हॅज डन ऑल थिंग्स गुड. तो चांगला आहे, तो सर्व काही चांगलं केलेला देव आहे. त्याच्याकडे बघा, समर्पण करा, देवबापा नक्की तुम्हाला डेलिव्हरन्स देईल. हालेलुया. त्याला टिकून बसायचं नाही. आता जरी काय लोकांच्या जीवनामध्ये कधीतरी काय गोष्टी घडलेल्या असते, आता तुमच्या डोक्यात पण ते गोष्ट नसणार, पण येणार कधीतरी ते गोष्ट घेऊन तो कथपाणी घालायला, आठवण करून येणार. म्हटलं ना, फर्स्ट स्टँडर्ड, 4th स्टँडर्ड, देन 12th स्टँडर्ड, देन कॉलेज, देन मास्टर्स. किती गॅप घेतो बघा, किती हुशार. म्हणजे आम्हाला वाटतं ना, गेला काय करत नाही तो आता, पण तो अचानक परत येतो, परत काही ना काही करतो. सो देवाने आम्हाला बंधनामध्ये ठेवण्यासाठी नाही आहे. जर तुम्ही देवाचा ऐकला, प्रोव्हर्ब्स 1:23 कोणी वाचा, प्रोव्हर्ब्स 1:23, नीतिसूत्र 1:23 वाचा, कोणी पण वाचा, त्यांनी काढले त्यांनी वाचा. प्रोव्हर्ब्स 1:23, नीतिसूत्र 1:23 वाचा, कोणी पण, प्लीज वाचा का. माझं वाग्दंड ऐकून वळा, पहा मी आपला आत्मेचा वर्षाव तुमच्यावर करीन, मी आपले वचने तुम्हाला कळवेन. समजलं? जे काही मी बोलायला आलो, हे देवाचं वाग्दान आहे. देवाने तुम्हाला धमकवत आहे. ज्यातून तुम्ही आहे कुठं पण अडकलं त्यातून बाहेर पडा. देवबापा म्हणतात,
मी तुम्हाला काय करेन, पहिलं तरी आत्मेचा वर्षाव करेन. जगामध्ये सक्सेस, चांगलं जीवन जगण्यासाठी आत्मा पाहिजे ना, अभिषेक पाहिजे ना, वाटतं ना. अहो जगासाठी हिरो ही मॅन शी मॅन काय पण देवासाठी होऊन बघा काय मजा वाटते की नाही. देवासाठी सेवेमध्ये मला इतका आनंद वाटतो माझ्या जीवनाबद्दल. मी वेडीच आहे. मला लोक म्हणतात काय सिस्टर रस्त्यात आमच्या डॉगीज घेऊन फिरत असतं, म्हणतात हीच बाई आहे का ती म्हणते. हालेलुया. वेडी मी पूर्ण. मी म्हणतो ना आज मला जगातल्या कुठल्या गोष्टीची मोह नाही आहे. मी फुल नाईट ट्रेनमध्ये बसतो, एकच मागतो, डॅडी आय वॉन्ट यू, दॅट्स इट. मी काही मागत नाही, डॅडी मला तू पाहिजे. गप्पा मारत असता मी बसून रात्रभर, वाटत नाही असं पाहिजे. काय म्हणतात वळा. लाईफमध्ये काय पण तुमच्या जीवनामध्ये झालेलं असू दे, तुम्ही निर्दोष आहे, इनोसेंट आहे, वळा. तुमचं चूक नाहीये काय गोष्टींमध्ये, पण तुम्ही वळा. आज वळला नाही तर लई मोठा चूक कराल असं. आज जरी तुम्ही ते सोडून मागे आला नाही तर लई मोठा चूक कराल, परत संधी देणार नाही. सामेलाने काय सांगितलं, एलीच्या मुलांसाठी यज्ञ बिग्नी तर चालत नाही. आता तसं व्हायला नको तुमच्या जीवनामध्ये. ते काय म्हणतात, माझं ऐकून तुम्ही वळला तर मी तुझं चांगलं करेन. हालेलुया. 33 बघा, प्रॉब्स 133. पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो. हालेलुया. जर आज तुम्ही ऐकला तुम्ही सुरक्षित राहणार. कुठला अरिष्टाचं तुम्हाला भीती वाटणार नाही. आता तुम्ही जे प्रेशरमध्ये राहता, दडपणाखाली राहता, डिप्रेशनमध्ये राहता, तणावमध्ये राहता, कायम माइंडमध्ये काहीतरी वाईट विचार, काहीतरी घडलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा ते डोळ्यासमोर येत असतात, तुम्हाला मागे किचून येत असतात, ते सगळ्यातून तुम्हाला देवबाबा मुक्ती देणार. हालेलुया. सगळ्यातून देवबाबा मुक्ती देणार. आणि किती तुमच्या जीवनामध्ये बॅटल आणि तुम्ही ऑटोमॅटिक सक्सेस. जे कोणी वचनाला किंमत देतात तुम्हाला कुठं पळायला लागणार नाही. म्हणतो ना, तुमचं शिक्षण पण चांगलं होणार, सक्सेस होणार का देवबाबा तुम्हाला शिकवणार. बायबल काय म्हणते, ॲज अ सोल प्रॉस्पर्स यू विल प्रॉस्पर इन एव्हरीथिंग. आत्म्याला प्रॉस्पर करा. कशाला प्रॉस्पर करा. मी मोठे झाले की बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, मी हे शिक्षण पाहिजे. माझ्या जीवनात इन शॉर्ट टेस्टमध्ये सांगता पण प्रेम करा. मी जसं बिलिव्हर झालो, मला माहीत नाही मी कोण आहे आणि मला काय आहे. मी जेव्हा पहिल्यांदा देवाला येशूला स्वीकार केलं, मला कोल्हापूरमधला एक बिलिव्हर चर्च माहीत नव्हता, काहीच माहीत नव्हतं. आणि मी गरिबीत असताना देवाला स्वीकार केलेलो नाही आहे, किंवा मी आजारी पडलो म्हणून येशूला स्वीकार केलेलो नाही आहे. मी लक्झरियस लाईफ जगत होते. खूप सुखाचं जीवन माझं होतं. पण माझ्या मनामध्ये एक होतं ना, मला फ्रीडम नव्हता. सोन्याची पक्षी पिंजऱ्यातले कसं असते, तिथंच राहायचं. तुला खायला पण देतो, नटायला पण देतो, सगळं देतो. तसं माझं जीवन होतं. 90sमध्ये माझ्या घरामध्ये 2-2 सर्वंट्स होते घरात काम करायला. 90sचं स्टोरी. 90मध्ये माझं लग्न झालं, 92-93मध्ये. आणि लग्न झालं मला पटापट 3 मुलं झाल्या. मला अक्कलच नव्हती, बुद्धीच नव्हती. आय वॉज जस्ट 19 years old. मी 19 वर्षाचे असताना माझं लग्न झालं. लगेच 4 वर्ष 3 मुलं मला झाले. मला काहीच माहीत नाही काय व्हायला लागलं जीवनामध्ये, काहीच माहीत नाही. सगळं काहीतरी चाललंय आपलं, तसंच चाललेलं, काहीच माहीत नाही. लेटर ऑन मी 8 वर्ष लग्नानंतर मूर्तीपूजा करत होतं. कारण माझे पती रोमन कॅथलिक, पण महाराष्ट्रामध्ये जन्मून इतकं मोठं झालं कारण त्यांना येशू माहीतच नव्हते, त्यांना जीसस माहीतच नाही. आमच्या घरामध्ये असा ऑल्टर असायचा, सगळे देवघरात, सगळे. इंडिया ना, कुठं राहतो आम्ही, असा तरी जरा असा तरी मीच बडबड केलं. इंडियामध्ये राहतो ना. मग इंडियाचे सगळे स्टेजवर आमच्या घरात ऑल्टरवर सगळे. सासूबाई होत्या ते मुस्लिम मानायचे, त्या बाईने पण आणून ठेवलेले सगळं घरात मोठा शोकेस, त्यावर मोठं मंदिर. सो आमच्या घर असा पद्धतीचा 8 वर्ष लग्नानंतर. माझं जेव्हा लग्न झालं, माझे पप्पा मरून फक्त 5 महिने झाले होते. त्यावेळी हे सख्खे माझ्या मामाचे मुलगे, माझे मिस्टर माझ्या मामाचा मुलगा, पण मी आयुष्यात त्यांच्याशी कधी बोललो नव्हतं. सख्ख्या मामाचा मुलगा, माझ्या मम्मीचा एल्डर ब्रदरचा मुलगा, पण मी कधी त्यांच्याशी पहिला बोललो नव्हतो. लग्न ठरल्यानंतर बोललो, म्हणजे लग्नाच्या आधी. अदरवाईज कधी बोललो नव्हतो. पट्टायचीच ना, मला लई राग यायचे त्यांना बघितलं की. मला अजिबात आवडायची नाही, अजिबात आवडायची नाही. माझ्या मम्मीला मी सांगितलं, कसली का तुझी गावाची मुलं, वळण नाही पळण नाही, कसली वाढवण्यात गेली मुलीची. कारण आम्ही लहानपणापासून मी म्हटलं ना, मी पूर्ण ख्रिश्चन कॅम्पसमध्ये वाढलेली आहे. सो माझे विचार, आचार सगळं माझं वेगळं होतं. पण देवाची योजना. त्यानंतर आमचे लग्न झालं. 5 महिने माझे पप्पा मरून माझं लग्न झालं. मग लग्नानंतर पती परमेश्वर झाले आहे माझी.
माझ्या मम्मी 40 इयर्सची विधवा झाली. माझ्या मम्मीला 4 मुलं, सगळी छोटी छोटी मुलं. या परिस्थितीमध्ये काय करायचं म्हणून मग मम्मी 5 महिन्यात माझं लग्न करून दिली. मग मी आलो कोल्हापूरला, पती परमेश्वर माझा पती कुठं कुठं फिरायचे परमेश्वर म्हणून मी यांच्या मागे पती परमेश्वर म्हणून फिरायला लागलो. कुठं डोंगर, कुठं काय सगळं चर्च सोडून. चर्चला नाही, फक्त क्रिसमसला 24th नाईटला जाणार रोमन कॅथलिक चर्चला, बाकी कुठं नाही. असं करून माझं जीवन चाललं. पण ज्यावेळी देवाने मला स्पर्श केले, मी माझ्या जीवनामध्ये मला माहीतच नाही मी कोण आहे काय, पण मला एकच माहिती आहे मी येशूची आहे. पहिल्यापासून मी बायबल रिडिंग करायची, प्रेयर करायची, सगळं करायची. आणि ज्या 1 वर्ष मी घरीच होतो त्यावेळी मला गल्लीतली मुलं असायच्यात ना, छोटे छोटे मुलं, माझी मुलं छोटी छोटी तिघे पण. मग ह्यांचे फ्रेंड्स सगळी माझ्या घरी यायच्यात संध्याकाळी खेळायला. या सगळ्यांना बसून तेव्हा काहीच माहीत नाही, एकच गाणं माहीत होतं, येशू तू महान आहे, येशू तू सच्चा है, येशू तू जिंदा है. ही गाणं मुलांना बसायची, त्यांच्याकडे मी पण प्रेयर करायची जोर जोरात. ही माझी मिनिस्ट्री असं सुरू झाली. गल्लीतलं मुलं. तिथून मग नंतर एक चर्चला आम्ही भेटलो, तिथून माझी सेवा सुरू झाली. देवाने मला प्रेझ अँड वर्शिप लीड करायला दिले. मी प्रेझ अँड वर्शिप लीड म्हणून सगळ्या मोठमोठे स्टेट, आपल्या कोल्हापूरमध्ये शाहू स्मारकमध्ये मी लीड केलेली आहे. अक्षता मंगल कार्यालयामध्ये स्टेजमध्ये मी लीड केलेली आहे. प्रेझ अँड वर्शिप मी लीड केलेली आहे. त्यानंतर ट्रान्सलेटर म्हणून देवाने मला बाहेर काढले. मोठे मोठे म्हणजे ट्रान्सलेशन केलेली आहे, त्या लोकांनी मला बघितलेलं आहे, ओळखतात पण. त्यानंतर बघता 2003 मध्ये माझं साक्षीचं एक पुस्तक मी कंपोज केलेली आहे, पब्लिश केलेली आहे, म्हणजे मी रायटर पण आहे. त्यानंतर 2004-2005 मध्ये मला देवाने 6 सॉंग्स दिले. किती? 6 गाणे दिले. गाणे पण म्हटले, माझं स्वतः पर्सनल पण मी आजही वापरतो ते गाणे. म्हणजे मला माहीत नाही मी कोण आहे, पण मी जसं साम्युएलचं जीवन जे तुम्हाला सांगितले, साम्युएलला काय माहीत नाही, फक्त माहीत होतं मी देवाकडे मी विश्वास राहणार, तेवढंच. ते करता करता मला देवाने कुठं काय थांबवले पाहिजे मला थांबायला लावले. मी जरी ट्रान्सलेशन थांबवलं, मी आज ट्रान्सलेटर म्हणून फेमस झालो असतो. पण देवाने मला एक वेळ आली, मला म्हटलं नो, आता नाही बोलायची, नाही, तो ट्रान्सलेशन करायचं, प्रेझ अँड वर्शिप लीड करायची. म्हटलं दे बाबा थांब, नाही. रिसेंटली आमच्या मिनिस्ट्रीमध्ये ब्रदरांसाठी मी बायबल रीड करायची. दे बाबा मला स्ट्रिक्टली म्हटलं नो, आता नाही वाचायची तू. देवाने मी यांना डायरेक्टली म्हटलं, भरपूर लोक आहेत वाचतील, लोकांची भरपूर बाहेरून आले नाही, ते मॅडम कुठं गेलेत, ते चांग क्लिअर वाचतात, त्यांनी नाही आलं, त्यांचा आवाज येत नाही. म्हटलं नाही, मला म्हटलं वाचा, नाही. त्यांचा टी व्हीमध्ये मेसेज असतो विभक्ती चॅनलमध्ये, त्याला तेवढं मी बायबल वाचतो त्यांच्यासाठी. ते पण मला कुठे बिझी असलं मीटिंगमध्ये मी नाही जात. कुठं लाईफमध्ये ब्रेक आलं तर ब्रेक घ्यायला लावली, कुठं जे करायला पाहिजे ते करायला लावली. शेवटी मला देवाने एक संदेश म्हणून आज उभा केला. ते स्टार्टमध्ये मला माहीत होतं मी संदेशची आहे म्हणून, समजायला मला माहीत नव्हतं, पण मी देवाबरोबर फेथफुली राहिलो, मी करत होतो. सो तुमच्या जीवनामध्ये तुम्ही लाईफसाठी प्लॅन करू नका मला काय व्हायचं आहे, मी हे होणार, मी ते होणार, काही नाही. देवाला धरून राहा. देवा तू मला पाहिजे, डॅडी तू मला पाहिजे. जसं बाप्तिस्मा करणारा योहान काय म्हटला, मै गटू तू बडे. आम्ही गटले पाहिजे पूर्णपणे, आम्ही शून्य व्हायला पाहिजे, देव आमच्यामध्ये वाढले पाहिजे. तुमचा पर्सनल सक्सेस होणार, तुमच्या अभ्यासामध्ये मी सक्सेस होणार, स्पिरिच्युअल आहे तुम्ही एकदम स्ट्रॉंग होणार, प्रॉस्पॅरिटी तुमचं आहे. तुम्ही आज स्वतःला एक विचार करू नका, तुमच्या मागे फॅमिली येणार आहे, पुढचं जनरेशन आहे. देवाच्या राज्यामध्ये पण तुम्ही महान योद्धा आहात, प्लस या जगासाठी पण तुम्ही महान योद्धा आहात. तर आज जर तुम्ही त्या रूट्स घेऊन त्याला कत पाणी घालून बसला तर तुमचा डिस्ट्रक्शन अटल आहे, कुणी त्याला वाचू शकणार नाही. आज जर तुम्ही लाजून घाबरून कसा सांगू, काय करू, आता कुठं मला त्रास होतो, कधीतरी झालेला, आता काय नाही म्हणत असाल तर हे सैतान तुम्हाला फसवत आहे. जर तुम्हाला खरेपणाने पूर्णपणे मला डेलिव्हरन्स पाहिजे जीसस, यातून मला बाहेर पडायचं आहे, जेणेकरून देवाचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये कार्य करावा, देवाचा वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य करावा, तर समर्पण करा, नक्की देव बाप्पा तुम्हाला ब्लेस करणार आहे. हालेलुया. मार्क 7:37 ही इज गुड, ही हॅज डन ऑल थिंग्स गुड. केला ना तुम्हाला आता, चांगलं केला ना. प्रेयरसाठी तुम्ही भरपूर लोक डेलिव्हरन्स मिळाला तुम्हाला. भरपूर लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न तुम्ही कोणाला विचारू पण शकत नाही त्याचं उत्तर मिळालं नाही. हालेलुया. देव बाप्पा चांगले आहे. कुठून बरं होऊया आपण.
Thank you, Jesus. Praise Him, Lord Almighty, Glory Father. धन्यवाद येशू. थँक यू लॉर्ड. चला खुर्च्या जरा साईडला काढा, थोडंसं स्पेस करा मध्ये. पाठीमागं घ्या खुर्ची हा वेळ पाठीमागं. तुमच्यासाठी व्हेरी स्पेसिफिक टाइम आहे. खूप इम्पॉर्टंट वेळ आहे तुमच्यासाठी. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. थँक यू लॉर्ड. थँक यू डॅडी. कम. Thank you, my God.